प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज टेलेरो मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं अद्भुत, महान आणि जिवंत वचन जे अनेक साक्षी घडवत आहे आणि अनेक लोकांचं जीवन बदलत आहे, असं महान परमेश्वराचं कार्य होण्यासाठी आपण अधिक लोकांपर्यंत हे चॅनल शेअर करूयात आणि परमेश्वराचं काम वाढवण्यासाठी आपण त्याचे थोडेसे भागीदार बनूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या सांगू शकता. त्याचप्रमाणे जर तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच तुमची साक्ष शेअर करू शकता. तुम्हाला जर या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर तुम्हाला तो नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंत्या द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे फक्त हे 4 नंबर जे आहेत हे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामधले अधिकृत नंबर आहेत. त्याशिवाय दुसऱ्या नंबरवर कोणीही संपर्क साधू नका. हे जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवरच फक्त संपर्क तुम्ही साधू शकता. परमेश्वर अद्भुत आहे आणि महान साक्षी परमेश्वर करत आहे. एका बहिणींनी सांगितलं की 1 तारखेपासून ती देवाला विचारत होती की माझ्या जीवनामध्ये दुःख का आहे, आणि ती बहीण सेवा देखील करते, पण त्या बहिणीला त्या प्रश्नाचं उत्तरच मिळत नव्हतं. आणि परमेश्वराच्याद्वारे आणि त्या दासाच्याद्वारे यूट्यूबच्याद्वारे परमेश्वराचं वचन त्या बहिणीपर्यंत पोचलं. आणि त्या दिवशी पास्टरांनी सांगितलं होतं की आपल्या जीवनामध्ये दुःख काय येते, आणि त्या बहिणीला परमेश्वरांनी वचनाच्याद्वारे भेट घेतली आणि दुःख काय येतं याचं कारण मिळालं. म्हणून ती बहीण म्हणाली, खरोखर हे परमेश्वराच्याद्वारे आहे आणि ही मोठी साक्ष माझ्या जीवनामध्ये घडलं, परमेश्वराने उत्तर दिलं, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने सांगितलं की तिच्या छातीमध्ये गाठ झाली होती. ती डॉक्टरांकडे गेली आणि डॉक्टरांनी सांगितलं की ही गाठ कॅन्सरची आहे, पण तरी पण आपण एकदा टेस्ट करून बघूयात. आणि असं सांगितल्यानंतर त्या बहिणींनी पास्टरांना सांगितलं की पास्टर माझ्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. डॉक्टर तर असं सांगत आहेत, पण ज्यावेळेस परमेश्वराचा दास प्रार्थना करतो त्यावेळेस परमेश्वर अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये करतो. त्या बहिणीचा विश्वास होता. आणि ज्यावेळेस ते रिपोर्ट्स आले त्यावेळेस त्यांनी बघितलं की कुठलेही ती कॅन्सरची गाठ नाही, सगळं रिपोर्ट्स नॉर्मल होते. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एक बहीण सांगत होती की तिला तिच्या नवऱ्यानी आणि घरच्यांनी तिला त्या ठिकाणामध्ये माहेरी तिला आणून सोडलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, एक तर तू जॉब कर, नाही तर जॉब सोड आणि मगच तू आमच्याकडे ये. आणि खूप दिवस झाले ती त्याच ठिकाणामध्ये होती. तिचा नवरा फोन देखील करत नव्हता, तिचे नंबर देखील त्यांनी सगळे ब्लॉक करून टाकले होते. आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्यावेळेस परमेश्वराच्याद्वारे पास्टर मनोज टेलेरो मिनिस्ट्रीज हे यूट्यूबचं चॅनल तिच्यापर्यंत पोचलं, परमेश्वराच्या वचनाने तिच्या अंतकरणाचा ठावा घेतला आणि तिने पास्टरांना मेसेज केला की पास्टर अशी सगळी परिस्थिती आहे तर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. पास्टरने त्या बहिणीसाठी प्रार्थना केली, ओके सेंड केलं आणि तिने सांगितलं ओके सेंड केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिच्या नवऱ्याचा फोन आला. त्यांनी तिला घेऊन गेले आणि सगळेजण घरामध्ये तिच्याशी चांगलं बोलत आहेत, ती चांगलं नांदत आहे, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या शिलोह चर्चमधील छोटी मुलगी 8 वर्षाची क्रिस्टिन सिस्टर उपासना यांची ती मुलगी आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की या ठिकाणामध्ये चर्चचं बांधकाम चालू आहे आणि प्रत्येकजण काही ना काहीतरी त्या ठिकाणामध्ये मदत करत आहे. आणि क्रिस्टीने देखील काही जे काही तिला पैसे मिळाले ते तिने साठवले आणि तिने ठरवलं की जे साठवलेले पैसे आहेत ते 5000 जमले, पण तिची इच्छा होती की जे काही तिने साठवले ते परमेश्वराच्या बांधकामासाठी द्यावे. आणि ज्यावेळेस तिने हे ठरवलं आणि मागच्या आठवड्यामध्ये तिचा रिझल्ट देखील लागला. परमेश्वर कधीच कुणाच्या ऋणात राहत नाही, तो दाखवतो. जर तुम्ही माझ्यासाठी काहीतरी देण्याचं ठरवलं तर मी देखील तुम्हाला उंच करणार आहे. आणि तिचा रिझल्ट लागला आणि शाळेमध्ये तिचा 6वा नंबर आला, म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. प्रभूची पुन्हा एकदा अद्भुत रीतीनं देव या दिवसात महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणामध्ये काम करत आहे. मागच्या काही दिवसामध्ये सारख्या सभा चालू आहेत आणि मला माहिती आहे की तुमच्यात नाही, परंतु जिथं गरज आहे, जिथं लोकांना देवाच्या वचनाची फार गरज आहे, तुम्ही बरेच वर्ष देवाचं वचन खाल्लं, त्यामुळं 1-2 संडे तुम्ही मला ॲडजस्ट करू शकता. आणि याही मला वाटतं की हा संपूर्ण डिसेंबर महिना
बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की संडेला तिथं असायला पाहिजे, बऱ्याच चर्चेसनं. परंतु मी त्यांना थोडंसं म्हटलं की बाबा जरा थांबा, तुम्ही जाडे होताल आणि आमचे लोक अशक्त होऊन जातील, नाही का, खाऊन तृप्त होतील. मोठ्या प्रमाणामध्ये देवाचं काम या दिवसामध्ये मी पाहिलं, खूप मोठ्या प्रमाणामध्ये. मला आनंद वाटतो की मागच्या आठवड्यातली जी मीटिंग नगरमध्ये होती त्या ठिकाणात एक लहान मुलगा पळत पळत आला आणि त्याच्या आईला तो म्हणतो, मम्मी तुमचा हिरो बघा, तुमचा हिरो बघा. मग त्याची आई म्हटली, माझ्याजवळ आली, ते अहो, मी हसायला लागलो त्याला बघून. नाही, आमच्या घरामध्ये सगळे आमचे आत्मिक लोक तुम्हाला आमचा आत्मिक हिरो मानतात. आणि म्हणून त्या मुलाला इतका आनंद झाला की तो म्हटला, मम्मी आपला हिरो त्या ठिकाणामध्ये. आणि मग गेलो, त्याच्या गालाची पप्पी घेतली. आणि त्या गालाची पप्पी घेतल्यावर त्याला एवढा आनंद झाला की सगळ्या गल्लीत सांगत सुटलं की माझी पप्पी हिरोने घेतली. स्पिरिच्युअल लाईफ जे आहे ते फार सुंदर असतं, आत्मिक जीवन. आणि सगळ्यात जास्त प्रिय गोष्ट कोणती असली पाहिजे तर आत्मिक जीवन. शारीरिक जीवन संपतं, नष्ट पण होणार आहे. शारीरिक जीवन फक्त तुम्हाला कबर देणार आहे, पण आत्मिक जीवन स्वर्ग राज्य देणार आहे. स्वर्ग राज्य. आणि आत्मिक लढा जो आहे ना, तो मरेपर्यंत लढावा लागतो. एक दिवसापुरतं मर्यादित नसतो. तुमच्या भावना, तुमच्या इच्छा, स्वभाव याच्या विरोधात तुम्हाला लढावं लागतं. आणि जो याच्यामध्ये जिंकतो किंवा विजयी होतो ना, आम्ही गाणं गायलं नाही का, काय गाणं होतं विसरलो मी ते गाणं. उसने बनाया मुझे विजेता. विजेता विजेता असं गाणं गातो आणि विसरून जातो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, खरा विजेता कोण आहे? हा, तुम्ही खूप प्रार्थना केल्या म्हणजे तुम्ही विजेता ठरत नाही. मी शुभवर्तमान सांगितलं म्हणजे मी विजेता. विजेता म्हणजे जो आपल्या भावनेवरती कंट्रोल करतो. आपल्या भावनेवरती कंट्रोल करणारा तो विजेता. जो संयम तुमच्याकडे आवश्यक आहे, संयम बरं का, सेल्फ कंट्रोल. विचारांचं नकारात्मक विचार असतात, दुःखाचे विचार असतात. तुम्हाला प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये टिकून राहण्यासाठी जे युद्ध करावं लागतं, आणि त्या युद्धामध्ये ज्यानं आत्मिक जीवन टिकवून ठेवलं. आत्मिक जीवन समजायला पाहिजे नेमकं काय. एक व्यक्ती आत्मिक बनतो म्हणजे काय, तो त्याच्या देहावरती नियंत्रण प्रस्थापित करतो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं की देहाची कर्म तर उघड आहेत. मग देहाच्या कर्मामध्ये काय, सगळी देहाची कर्म आतमधला मनुष्य फोर्स करत असतो ते कर. जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, राग, वैर, कलह, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि असंख्य इतर असणाऱ्या गोष्टी आहेत. ज्याच्यामध्ये या गोष्टी आहेत तो आत्मिक युद्ध हरलेला आहे. गल्लीकराच्या पत्रामध्ये सांगितलेल्या हे सगळे स्वभाव ज्याच्यामध्ये त्याने आत्मिक युद्ध हरलेलं आहे. जर आत्मिक युद्ध जिंकायचं असेल तर तुम्हाला तुमच्या स्वभावाच्या विपरीत वागावं लागतं. म्हणून याकोब म्हणतो नाही का सुरुवात त्या गाण्यामध्ये, फार सुंदर ते गाणं मी नगरमध्ये ऐकलं आणि मग योगेशला म्हटलं की ते गाणं मला पाहिजे, आपल्याला सोलापूरमध्ये गायचं. बरं, ते गाणाऱ्या कोण होत्या माहिती का? सगळ्या ज्येष्ठ बायका, 70, 80, 60, 65 आणि अशा वयस्कर त्या गात होत्या. परंतु त्या गाताना ज्या जोशमध्ये गात होत्या, तर म्हटलं बापरे, त्यांनी त्या गाण्याची प्रेरणा मला मिळाली. तो याकोब म्हणतो, लोक मला पूर्वी कपटी म्हणून माझ्यापासून पळून जात होते, पण जेव्हा तो झगडा तिथं झाला आणि देवाने त्याला स्पर्श केला, तो म्हणतो आता मी कपटी नाही, आता त्यांनी मला विजयी बनवलेला आहे. हालेलुया. म्हणजे काय हो, तो झगडून देवाशी प्रबळ झाला. एका व्यक्तीला जर प्रबळ व्हायचं ना, तर त्याला त्याचा झगडा त्याच्या देहाच्या विरुद्ध, आणि त्यानं त्याच्या देहाच्या विरोधामध्ये झगडा केला बरं का. म्हणून ज्यास देवाने त्याला स्पर्श केला त्यास तो लंगडत लंगडत चालू लागला. हे आत्मिक जीवन आहे. हे कधी लडखडतं, लंगडत लंगडत चालावं लागतं. एवढं सोपं नसतं. तुम्हाला काय वाटतं की ख्रिस्त स्वीकारला म्हणजे सगळं तुमच्या पायाखाली पायघड्या टाकतील आणि तुम्हाला स्वीकारतील? नाही हो. पायघड्या टाकून स्वीकारल्यावर येशू क्रुसावर गेला. जावळ्याच्या रविवारी त्याच्या खाली पायघड्या टाकल्या
आणि आम्ही पाहतो झावळ्याच्या रविवारी पायघड्या टाकल्या आणि शुक्रवारी क्रुसावरती गेला पण तो. पायघड्या तुम्हाला क्रुसावर जाण्यासाठी आहे. हे युद्ध आहे, हे लढावं लागणार आहे. आणि युद्ध लढता लढता तुम्हाला नाही कमजोर पडायचं, कमजोर नाही पडायचं. जेव्हा तुम्ही कमजोर पडता, दुर्बल पडता, तेव्हा सैतान विजय होतो आणि तुम्हाला सैतानाला विजयी होऊ द्यायचं नाही, नाही विजयी होऊ द्यायचं. फार बरेच संदेश. परवा तर मी ते वरती गेलो आणि ते फरशी लावणारा फरशी लावत होतात, तेवढ्यात एक संदेश डोक्यात प्रभूने घातला. बरोबर का? तुम्हाला संदेश देवाचं बोलणं त्याला काय मर्यादा नसते. कधी बोलावं, कसं बोलावं, काय करावं, आपोआप तो डोक्यामध्ये घालत राहतो काही ना काहीतरी. आणि जे आत्मिक युद्धासाठी आवश्यक गोष्टी त्या देव त्याच्या वचनातनं शिकवत असतो. स्वर्ग राज्यामध्ये जाण्यासाठी जर आवश्यक काय असेल तर देवाचं वचन, जो संदेश आहे, हा संदेश तुम्हाला तयार करत असतो. आणि संदेश म्हणजे देवाच्या मनातल्या गोष्टी. बायबल म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ते देवाच्या मनात तुम्ही कसं असावं याचं मार्गदर्शन आहे. जसं देशाला घटना आहे, देशाचे नागरिक कसे असावेत, आणि त्याच घटनेमध्ये राहून आज आम्ही एकत्र येऊन प्रार्थना करू शकतो, एकत्र येऊन मी वचन सांगू शकतो. याचं कारण घटना आहे. ज्या दिवशी घटना रद्द होईल त्या दिवशी सगळं स्वातंत्र्य रद्द होणार आहे. घटनेचं स्वातंत्र्य आम्हाला घटनेने दिलेले अधिकार आहे. परंतु जसे घटनेने अधिकार दिलं तसे घटनेनं काही जबाबदाऱ्या सुद्धा तुमच्यावरती सोपवलेल्या आहेत. तुम्ही कसं वर्तन करावं, म्हणजे देशाचा जो सर्वोच्च अधिकारी आहे त्या अधिकाऱ्यानं या घटनेप्रमाणे एखादा व्यक्ती वर्तन करतो तर तो देशामध्ये नागरिक म्हणून राहील. अन्यथा एखादी घटना, एखादा नियम त्यानं मोडला तर त्याला देशाचं स्वातंत्र्य नव्हे, तो देशाचा नागरिक असताना सुद्धा त्याला जेलमध्ये टाकलं जातं. म्हणजे देशामधल्या चांगल्या गोष्टी त्याला उपभोगता येत नाही. अजून तुम्हाला सांगतो, देशाचा नागरिक असताना जर एखादा गुन्हा त्यानं केला तर त्याला तडीपार पण करतात. म्हणजे काय, त्यानं त्या ठिकाणामध्ये परत यायचं नाही. म्हणजे तिथं त्याचे नातेवाईक आहेत, त्याची संपत्ती आहे, त्याचे मित्र आप्तजन आहेत, हे सगळे तिथं आहेत. परंतु त्याच देशाच्या घटनेमध्ये तडीपाराचा पण नियम आहे. बघा आता हे सगळं घटनेमध्ये दिलेलं आहे. तसं तुम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहात, परंतु ख्रिस्ती जीवन जगता जगता जे देवानं सांगितलेलं वचन, या वचनाप्रमाणे तुम्ही विपरीत वागला, चुकीचं वागला, आणि चुकीचं वागल्यानंतर जसा दंड राज्यघटनेमध्ये तसा दंड या पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा दिलेला आहे. म्हणून हे फार जपून वापरायचं असतं, पाळायचं असतं आणि लोकांना शिकवायचं असतं. मला आनंद वाटतो त्या दिवसामध्ये जिथं पण कुठं गेलो असे लोक मला भेटतात. अहो, आरोग्य तर खूप लोकांना भेटलं आणि त्या आरोग्याच्या बाबतीत मी कुणाची चौकशी करत नाही, पण काही लोक येतात आणि ते सांगतात, पळक साहेब, वचन समजत नव्हतं, कसं वागावं समजत नव्हतं, पण जेव्हा वचन आम्ही ऐकायला लागलो तेव्हापासून आमचं जीवनच बदलून गेलं. जीवन बदलणं फार गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र बदलत आहे, महाराष्ट्र बदलत आहे. मी पाहत आहे महाराष्ट्र बदललेला. आता पुढच्या आठवड्यामध्ये अजून एका ठिकाणात मिटिंगला जायचं, तर त्या ठिकाणच्या त्या चर्चमधल्या लोक मला सांगायला लागले, पाळक साहेब, तुम्ही आमच्या चर्चमध्ये यायला लागलाय, परंतु आमच्या चर्चमधले लोक एवढे एक्साइटेड झाले, सगळ्यांनी नवीन कपडे शिवलेत. नाताळापेक्षा भारी आमच्याकडे एवढा उत्सव की आता येणार आहे, वचन सांगणार आहे, आणि एवढे एक्साइटेड झाले. मी हिरो म्हणून नाही तिथे चाललो, आणि हे गाजवायला चालू. याची पावर, याची ताकद आहे लोकांचं जीवन बदलण्याची. जीवन बदलण्याची ताकद आहे. लोकांमध्ये एक्साइटमेंट आहे, परिवर्तन करून घेण्याची, परिवर्तन साधून घेण्याची. काय त्यांचा निरोप काय, मला तुम्ही या आणि आम्हाला बदलून टाका. काय भूक आहे लोकांमध्ये, तुम्ही या आणि आम्हाला बदलून टाका. बदलायचं प्रत्येक व्यक्तीला.
जो आत्मिक व्यक्ती आहे, ज्याला देवाची ओळख पटलेली आहे, अशा प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये देवाचं वचन जखम करण्याचं काम करतं. जखम करतं बरं का. आणि जखमेचं वैशिष्ट्य काय माहिती का? एकदा जखम झाली ना, तो मनुष्य सतत त्या जखमेकडे लक्ष देतो, सतत देतो बरं का. जखम झाल्यावर फार जपून चालतो. थोडंसं लागलेलं असतं नाही का, नख काढताना जिबाळी लागणं प्रकार आहे. ते नख काढल्यावर जिबाळी लागली ना, तुम्ही तुमचा हात कुठंच टेकू देत नाही, का तर ती जखम आहे. तसं देवाचं वचन कुठं जखम करतं ना, तर तुम्ही फार स्वतःला सांभाळता. म्हणून लक्षात ठेवा, जखमी हृदयानं प्रभूकडे या. जखमी हृदयानं देवाला मागा, प्रभू आमची गरज आहे, आम्हाला तुझ्याबरोबर चालायचंय, आम्हाला तुझी संगती, तुझा सहवास, पवित्र आत्म्याचा अनुग्रह, त्या सगळ्या गोष्टीची मला गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही देवाकडे येता, मुळामध्ये समस्या काय माहिती का? देवाकडं कशासाठी यायला पाहिजे हेच आम्हाला कळत नाही. काय देवाकडे आल्यावर फायदा आहे? आज काही लोकांनी बाप्तिस्म घेतले. जो 5 लोकांनी, ते आपले नाही, बाहेरून आले, त्यांनी 5 लोकांनी बाप्तिस्म घेतले. ते देवाकडे आलेत. स्वर्ग राज्याची पहिली पायरी त्यांनी ओलांडली. ते ख्रिस्ती नाही झाले, ते शिष्य झाले. बाप्तिस्मा घेणं म्हणजे ख्रिस्ती होणं नाही, बाप्तिस्मा घेणं म्हणजे शिष्य होणं. आता शिष्यत्वाकडे ते आले, शिष्यत्व स्वीकारलं, परंतु शिष्य होणं इतकं सोपं नाहीये. शास्त्र सांगतं, कोणी माझा शिष्य होऊ पाहतो तर त्यानं स्वतःचा नाकार करावा. शिष्याचं सगळ्यात मोठं प्रिन्सिपल बाह्य चिन्ह म्हणून बाप्तिस्मा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती बाप्तिस्मा घेते, ते त्याचं बाह्य चिन्ह आहे. जसं शाळेमध्ये जाताना मुलाकडे दप्तर असतंय, त्याचं बाह्य चिन्ह आहे. दप्तर असणारा मुलगा पास होतोच असं नाहीये बरं का. दप्तर आहे पण पास होईल का याची गॅरंटी नाही. म्हणजे तो तिथं गेल्यावर जे शिकतो त्याच्यानं तो पास होतो. तसं बाप्तिस्मा हे तुमचं दप्तर आहे. आता यातले नियम शिकावे लागतात, आणि नियम शिकण्यासाठीच म्हटले आत्मनिग्रह. आत्मनिग्रह म्हणजे काय? शाळेच्या भाषेत तुम्हाला सांगतो. आत्मनिग्रह म्हणजे काय? मुलगा शाळेमध्ये जातो, त्याची दुपारची वेळ झोपायची असते, पण शिक्षकांना ती वेळ शिकवण्याची असते. आणि तो काय करतो? त्याच्या शरीराची झोप नाकारतो आणि तो शिकतो. त्याला आत्मनिग्रह म्हटलंय, अगदी सोप्या भाषेत. त्याचं शरीर सांगतं तुला झोपायचंय, पण आत्मनिग्रह काय? तो शरीराला म्हणतो झोपायचं नाही, शिकायचंय. याला आत्मनिग्रह म्हटलेलं आहे. तसं तुम्ही देवाच्या वचनाकडे येताना तुमचा देह काहीतरी सवयी, काहीतरी स्वभाव, त्याची प्रभाव तुमच्या देहावरती असतात. पण तुम्ही निग्रह करता, नाकार करता. तुमच्या देहाला सांगता ही गोष्ट नाही, या गोष्टीवरती विजय मिळवायला पाहिजे. हे प्रभूचा शिष्य म्हणून या गोष्टीवरती आणि मला विजय मिळवता आला पाहिजे. शिष्यत्वाचं ते काम आहे. आज मंडळांमध्ये मेंबर आहेत पण शिष्य कमी आहेत. मेंबर आहेत बरं का, आणि मेंबरशिपचं काय? इकडं नाही मिळाली तर दुसरीकडे पक्की आहे. मेंबरशिप सगळीकडे मिळते. शिष्यत्वासाठी तुम्हाला बायबलकडे यावं लागतं. आणि शिष्यत्वामध्ये काय म्हटलंय? जर माझ्या नावामुळं, शिष्यानं सांगितलं डोंगरावरती, ऐका, डोंगरावरती जे येशूनं शिष्यांना शिक्षण दिलं, त्या शिक्षणात त्यानं काय सांगितलं? माझ्या नावामुळं लोक तुमची निंदा करतील, छळ करतील, तर तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणजे हा आत्मनिग्रह आहे. मला स्वीकारलं म्हणजे सगळं स्वीकारलं पाहिजे. अपमान स्वीकारला पाहिजे, निंदा स्वीकारली पाहिजे, छळ स्वीकारलं पाहिजे, सगळ्या गोष्टी. आता शिष्य म्हणून ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. म्हणून ज्याने बाप्तिस्मा घेतला, तुमच्या चर्चमध्ये काही कोणी तुम्हाला पाय घड्या टाकणार नाही. आता बाप्तिस्मा झाला, बाप्तिस्मा झाला. उलट तुम्ही बाप्तिस्मा झाला तर अपमानाला तयार व्हा, छळाला तयार व्हा, आणि त्यामध्ये तुम्हाला टिकून राहता आला पाहिजे. माझा विषय तो नाहीये. माझा विषय आहे की देव भेटला तर आमचे हातच रिकामी राहत नाही. तुम्हाला देव भेटला, देवाचं वैशिष्ट्य आहे, देव भेटला तर हात रिकामं राहत नाही. आणि आम्हाला माहिती आहे की सगळ्याला हातामध्ये काही ना काहीतरी पाहिजे, आहे की नाही? जरा पिकनिकला जावा की,
कधी हात शांत नसतात नाही का. साधी गाडी दिसली तर पिरवाला कधी पकडतो झोपडतो, आतमध्ये पिरी घेतो. आमचे हात भरलेलेच आहे, आम्हाला पाहिजे ते. चर्चला पण तुम्ही रिकाम्या हाताने येत नाही. मला माहिती आत्ता तुमच्या बॅग तपासल्या, प्रत्येकाच्या बॅग मध्ये काहीतरी सापडणार, 100% सापडणार. मग ते लहान आहे का मोठं आहे काय नाही, पण तुम्हाला वाटतं की काहीतरी भरून मला मिळालं पाहिजे. बरं, देव तुम्हाला सापडण्याचं कारण काय आहे? कशाला देव भेटला पाहिजे? बायबल सांगतं की सगळं विश्व, सगळं जग, जगातली प्रत्येक वस्तू देवानं निर्माण केलेली, प्रत्येक वस्तू. आणि या वस्तू त्यानं निर्माण कुणासाठी केलेल्या आहेत? ख्रिस्तीपणाला हा प्रश्न केला पाहिजे आम्ही की मला देव भेटला तर माझा हात रिकामा का? माझा हात भरलेला असला पाहिजे. बायबल सांगतं की जेव्हा दावीद कराच्या कोशासमोर नाचला, आराधना केली, त्यानं आपले हात आपल्या लेकरांवर ठेवले आणि ते आशीर्वादित झाले. हालेलुया. आशीर्वादित झाले ते. इसाक पण वृद्ध झाला आणि तो आपल्या मुलांना आशीर्वाद द्यायला लागला. अब्राम वृद्ध झाला, तो पण आपल्या लेकरांना आशीर्वाद द्यायला लागला. याकोब तो सुद्धा वृद्ध झाला, त्यानं आशीर्वाद, त्याच्या हातामध्ये आशीर्वाद आहे. मग प्रश्न, आमच्या हातामध्ये आशीर्वाद का नाही? याचं कारण मला देव भेटला नाही. देव भेटणं याचं चिन्ह म्हणजेच तुमचा हात भरलेला आहे. एक वचन वाचा म्हणजे तुम्हाला समजेल देव भेटल्याचं चिन्ह. निर्गमाचं पुस्तक 3रा अध्याय 18 ते 21 वचन. देव भेटला तर आमचे हात रिकामे राहत नाही. अगदी घरात लिहून ठेवा म्हणजे तुम्हाला आठवेल की तुमचे हात रिकामे राहणार नाहीत. तुझे सांगणे ते ऐकतील, तुझं सांगणं ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलाचे वडील जन मग तू आणि इस्रायलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा, मिसर देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्राचा देव परमेश्वर, इब्राचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. आम्हास भेटला आहे. तर आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करावा म्हणून आम्हास 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्यावं. पण मला ठाऊक आहे की मिसर देशाचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. तुम्हाला जाऊ देणार नाही. त्यास भुजप्रताप दाखविल्याशिवाय तो जाऊ देणार नाही. मग मी आपला हात पुढे करून मिसर देशात ज्या सर्व अद्भुत कृती करणार त्यांचा मारा मी त्यांच्यावर करीन. मग तो तुम्हास जाऊ देईल. आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. कधी? परमेश्वराचा नाही. काय वचन वाच? मग मी आपला हात पुढे करून नाही 18 वचन. तुझे सांगणे ते ऐकतील. तुझं सांगणं ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्राचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. कधी हात भरतील? इब्रांचा देव. कुणाचा देव? इब्रांचा देव. बर का, इब्री म्हणजे यहुद्यांचा देव. पहिली गोष्ट, हात कोणाचे भरणार आहेत? तुम्हाला इब्री बनल्याशिवाय, यहुदी बनल्याशिवाय तुमचे हात नाही भरणार. सगळ्यांचे हात नाही भरणार आहे. यहुद्यामध्ये आणि आमच्यामध्ये फरक आहे. येशू ख्रिस्त म्हणतो ना त्या कनानी स्त्रीला, बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही, मुलांचं काढून कोणी कुत्र्याला देत नाही. त्या ठिकाणामध्ये पहिल्यांदा तो यहुदी बनण्यासाठी, इब्री बनण्यासाठी तिला प्रोत्साहित करत आहे. इब्र्याचं वैशिष्ट्य काय? कोण इब्री, कोण यहुदी आहे? त्याच्यामध्ये त्याने सांगितलं, आज जे काही देव तुम्हाला सांगत आहे, कोण आहे यहुदी, कोण इब्री आहे, कोण खुरा देवाचा अनुयायी किंवा कोणाचे हात भरलेले असणार आहे? आम्हाला प्रत्येकाला वाटतं की आमच्या हातामध्ये समृद्धी असावी, आमच्या हातामध्ये काम असावं, आमच्या हातामध्ये आरोग्य असावं, आमच्या हातामध्ये विजय असावा. परंतु सगळे आशीर्वाद देव त्या लोकांना देतो जे लोक त्याचं ऐकतात. यहुदी लोकांचं वैशिष्ट्य ऐकणारे लोक आहेत. देवानं दिलेले नियम अजून पण ते काटेकोरपणे पाळतात. अजूनही त्यांनी कोणत्या गोष्टीचा त्याग केला नाही.
बायबल सांगतं या यहुद्यांसाठी. बघा जगामध्ये एवढे असंख्य लोक आहेत, परंतु याकोबाच्या 12 वंशाला 1,44,000 त्यांनी डायरेक्ट स्वर्गाच्या राज्याचं तिकीट दिलंय. का? कारण त्या याकोबाला म्हटलं तुला इथून पुढे कोणी याकोब नव्हे तर इस्रायल म्हणजे यहुदी तुला म्हणतील. याकोबानं काय केलं? याकोब देव सांगत आहे तसं करत आहे. जेव्हा तुम्हाला देवानं तुमचे हात भरावे असं वाटतं ना, तर देवाची प्रत्येक सांगणं, त्याचं बोलणं आम्ही मनावरती घेतलं पाहिजे. देवाचं बोलणं जर आम्ही मनावरती घेतलं नाही तर आमचे हात कधीच भरलेले असणार नाही. यहुदी बना. यहुद्यांमध्ये वैशिष्ट्य काय माहिती का? यहुदी धर्म पाळण्याच्या बाबतीमध्ये कट्टर आहेत, अगदी कट्टर. धर्माच्या बाबतीमध्ये कट्टर असा, वचन पाळण्याच्या बाबतीत कट्टर असा. यहुद्यांमध्ये ती कट्टरता आहे. यहुदी, ज्या यहुद्यांनी येशू ख्रिस्ताच्या देवपणावर सुद्धा आक्षेप घेतला होता, असंच नाही सांगितलं. अजून त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो नाथानेलला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू खराखुरा इस्रायली आहे, तू खराखुरा यहुदी. का? याच्या ठाई कपट नाही. का? तो नाथानेल काय म्हणतो होता? तो ख्रिस्त असल्याचं चिन्ह मला पाहिजे. कोणावरही नाही विश्वास ठेवला त्यानं, कुठल्याही देवासमोर लोटांगण नाही घातलं त्यानं, कोणालाही साष्टांग दंडवत नाही घातला त्यानं. आज पुष्कळ लोक प्रभूकडे येतात, परंतु त्यांच्यामध्ये कट्टरता नाहीये. अजूनही कोणासमोर दंडवत घालतील. आणि मग का प्रभूने आमची प्रार्थना ऐकली नाही, का आमचे हात भरले नाही? तुम्ही तिकडे दंडवत घातलं, इकडे दंडवत घातलं. दोन्ही ठिकाणामध्ये तुम्ही चालता. एक मनुष्य 2 नावेत पाय टाकून चालतो. तुम्ही सगळ्या गोष्टी करता आणि पुन्हा प्रभूला म्हणता की तू आमचं काय ऐकत नाही. मुळामध्ये देव अशा कट्टर लोकांना शोधतो जे शब्दाच्या बाबतीमध्ये, वचनाच्या बाबतीमध्ये, प्रार्थनेच्या बाबतीमध्ये. दानिएलला राजफरमान होतं की इथून पुढे कोणी 1 महिनाभर आपल्या देवाची प्रार्थना करायची नाही, पण कट्टरवाद त्याच्याकडे होता. तो गेला आणि नित्य नियमाप्रमाणे त्यानं त्या खिडक्या उघडल्या आणि सांगितलं ना सिंहाची गुहा माझी प्रार्थना बंद करणारे, ना राजाचं फरमान माझं आणि माझी प्रार्थना बंद करणारे. कट्टरपणानं तिथं गेला आणि आपल्या देवाला दंडवत घालून प्रार्थना केली. आणि त्याने दाखवून दिलं यहुदी सिंहाला घाबरत नाही, कारण यहुद्याचा सिंह तर प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा कट्टरवाद तुमच्याकडे असला पाहिजे. देव तुमचे हात भरेल, पण पहिल्यांदा तुम्ही इब्रान्यांच्या देवाकडे तुम्हाला वळणं गरजेचं. इब्रान्यांचा देव, देवाच्या बाबतीमध्ये तुम्ही इतकं खंबीर असलं पाहिजे. डळमळीत असू देऊ नका देवाच्या बाबतीमध्ये, कधीच नाही प्रिया. डळमळीत असू देऊ नका. येशूच्या शिष्यांमध्ये तो डळमळीतपणा होता. येशूला पकडल्याबरोबर हे शिष्य त्याला सोडून पळाले. ते नाही राहिले, त्याच्यावर टिकून नाही राहिले, पळून गेले त्याला सोडून. हा कट्टरवाद त्यांच्यामध्ये नव्हता. पेत्राकडे बोलण्यासंबंधीचा कट्टरवाद आहे, प्रॅक्टिकल नव्हतं त्याच्याकडं. प्रॅक्टिकल नव्हतं. म्हटलं मी तुझ्यावर मरायला तयार आहे, सगळे सोडून जातील पण मी तुला सोडून जाणार नाही. पण जेव्हा आता प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलं नाही तुझ्यामध्ये तो कट्टरपणा नाही, पण ज्या दिवशी तुझ्यात कट्टरपणा येईल ना त्या दिवशी तो काय म्हणतो माहिती का? म्हातारा झाला तर तुझी जाण्याची इच्छा नसली तर हा कट्टरवाद तुला तिकडे घेऊन जाईल. कट्टरवाद आहे बरं का. थकलाय त्याचं शरीर. तो म्हणतो तो समय येईल की ज्या समयामध्ये तुला इब्रान्यांचा देव समजेल, इब्रान्यांच्या देवाची ताकद तुला समजेल आणि त्याची एनर्जी तुझ्यामध्ये येईल. लक्षात ठेवा, एनर्जी फार महत्वाची आहे. देवा संबंधाची एनर्जी पाहिजे. आणि देवाची एनर्जी, ताकद ज्याच्याकडे आहे ना तो माणूस कधी स्वस्त बसत नाही, कधीच नाही बसत स्वस्त. त्याला माहिती आहे इब्रान्यांच्या देवाची धगधगती आग माझ्यामध्ये आहे. आता पेत्र कट्टरवाद त्याच्यातनं निघून गेला, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं याच्यात कट्टरवाद आणण्यासाठी जो अग्नी मोशनं पाहिला तो अग्नी याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. म्हणून त्या डोंगरावरती या यहुद्याला अग्नीच्या द्वारे दर्शन दिलं आणि हा मोशे 6 लाख लोकांना घेऊन मिस्रातनं बाहेर पडला. आता पेत्र कट्टर बनण्यासाठी माडीवरती आणि 120 लोकांमध्ये एकत्र जमला, परंतु 120 लोक कट्टरवादी यहुदी बनले नाही.
एक पेत्र कट्टरवादी बनला आणि या पेत्राचा कट्टरवाद यानं हजारो लोकांचं तारण केलं, बाप्तिस्मे झाले. देवाचे प्रिय लोक हो, जेव्हा तुमचा हात भरला जावा, कशानं भरला जावा? समृद्धी तर तो देव तुम्हाला झोपेत सुद्धा देणार आहे. लक्षात ठेवा, तुमच्या गरजांची पूर्तता देव झोपेत पूर्ण करणार आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला देव भरपूर देणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी काही करायची गरज नाहीये. हालेलुया. काही करायची गरज नाहीये. सूरजने परवा मला व्हिडिओ पाठवला आणि ठेवून टाकला स्टेटसवरती. स्टेटसवर ठेवल्याबरोबर सगळ्या लोकांचे आले, आम्हाला पण असलं घर पाहिजे. त्यांना वाटलं मीच घेतलं. मग कोणी कोणी विचारलं, अहो काय किमतीचं घर आहे ते? विचार करा, या गोष्टीसाठी त्यांना श्रम नाही करावे लागले. यहुदी झाल्यामुळे आपोआप वारसानं मिळालेले आहेत. हालेलुया. मुळामध्ये तुम्हाला देव तुमचा हात भरतो यहुदी बनल्यावरती. कट्टरवाद तुमच्याकडे पाहिजे. काय झालं तर देवाचं वचन नाही मोडणार मी, हा कट्टरवाद आहे बरं का. जसं देवाचं वचन सांगतं तसं पालन करणं, बस. मग हात भरणं म्हणजे काय? मी त्या भौतिक आशीर्वादाविषयी बोलत नाही. देव ऑलरेडी त्यांना देऊन ठेवलेले तुम्हाला. ते तुमच्याकडे आहेत. आमेन. आणि ते तुम्हाला दिसणार आहेत, ते तुमच्या समोर आहेत. आणि रोज नवीन आशीर्वाद. बायबल सांगतं देव मूठ उघडतो. मग आता मूठ उघडतो म्हणजे काय करतो? ते काय खेळ आहे? ओळख या हातात काय? या हातात काहीच नाही. अहो देव मूठ उघडतो आणि ती आम्हाला देतो. हालेलुया. उघडून देतो. तोला घ्या हे आशीर्वाद. कोणाला देतो माहिती का? जो कट्टर यहुदी आहे त्याच्या हातामध्ये देव आशीर्वाद देतो. हालेलुया. कट्टर बना. तडजोड, कॉम्प्रोमाइज बिलकुल कोणत्या जीवनामध्ये करू नका. तुम्ही देवाच्या बाबतीमध्ये इतकं अग्रेसिव्ह असलं पाहिजे. अग्रेसिव्ह हालेलुया. सगळ्या बाबतीमध्ये तुम्ही शांत संयमी असावं, पण देवाच्या बाबतीमध्ये अग्रेसिव्ह असलं पाहिजे. म्हणून असं म्हटलंय इब्रान्यांचा देव. वाचा बरं वचन. तुझे सांगणे ते ऐकतील. ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा इब्रान्यांचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. पहिली गोष्ट, इब्राच्या देवाची ओळख व्हायला पाहिजे. तुम्ही इब्री बनलं पाहिजे. हात नंतर भरल्या. देव हात भरणं किती कधी कुठल्या वचनात आहे? आणि या लोकांवर मिस्री लोकांची कृपादृष्टी होईल असे मी करीन. म्हणून तुम्ही निघाल तेव्हा रिकाम्या हाताने निघणार नाही. रिकामे हात भरणार. पण मधल्या काळामध्ये काही घटना आहेत ना. पहिली घटना तर म्हणलं इब्रान्यांचा देव. आज तुमच्यासाठी जर पहिली घटना तुमच्या जीवनात काय घडली पाहिजे तर तुम्ही इब्री बनायला पाहिजे. हो, यहुदी बनलं पाहिजे. यहुद्यांचा देव आहे. यहुदी बनण्यासाठी धर्मशास्त्राचं पालन तुम्हाला करता आलं पाहिजे. धर्मशास्त्र सोडून तुम्ही यहुदी नाही बनणार. ऐका, यहुदी बनण्यासाठी धर्मशास्त्र तुम्हाला आवश्यक आहे. येशू ख्रिस्तानं, स्वर्गातल्या देवानं, यहोवा देवानं तो म्हणतो की तुम्ही आणि जगातले लोक हे वेगळे कसे ठरणार आहेत? जगातले लोक आणि तुमचं वेगळं पण हे शास्त्राच्या द्वारे ठरलं जाणार आहे. जगाकडे शास्त्र नाही, तुमच्याकडे शास्त्र आहे. हे वेगळं पण आहे. आणि ते शास्त्र कशासाठी दिलं माहिती का? पालन करण्यासाठी दिलेलं आहे. त्यावर चालण्यासाठी तुम्हाला दिले. तुम्ही जेव्हा, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला, जेव्हा तुमची एकमेकावर प्रीती असतील तेव्हा लोक तुम्हाला काय म्हणतील? शिष्य. म्हणजे प्रभूनं काय दिलं? आज्ञा दिली, मी तुम्हाला एक नवी आज्ञा देतो, जशी आपणावर तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करा. ही नवीन आज्ञा दिली. आता तो काय म्हणतो माहिती का? तुम्ही यहुदी बनावं, तुम्ही कट्टर बनावं, तर तुमची एकमेकावरती प्रीती असली पाहिजे. आता जगातल्या लोकांवर प्रीती नाही दिसणार. ते जगातले लोक कशाला तुमच्यावर प्रीती करतील? ते तुमचा द्वेषच करणार. तुम्ही एकमेकाचा द्वेष केला मग तुम्ही यहुदी नाही. तुमच्याकडे धर्मशास्त्र आहे, तुमच्याकडे बायबल आहे. तो एकच नवीन आज्ञा मी तुम्हाला देतो. ती आज्ञा कोणती? तुम्ही एकमेकावर प्रीती करा. तुम्ही माझे शिष्य व्हाल. याच्याद्वारे लोक तुम्हाला ओळखतील माझे शिष्य. हे का मी तुम्हाला सांगतो? धर्मशास्त्राच्या द्वारे तुम्ही यहुदी ठरणार आहात. धर्मशास्त्र तुमच्याकडे आहे. धर्मशास्त्राचं पालन करण्याचं तुम्ही टाळलं, तुमचे हात कधी भरणार नाहीत. तुम्ही म्हणता
आता आमचे हात भरले पाहिजे, प्रभू आम्हाला भेटला. पण तो काय म्हटला? इब्रायांचा देव. इब्रियांचा देव म्हणजे इब्रियांकडे धर्मशास्त्र आहे, बायबल आहे, तुमच्याकडे बायबल आहे. आता बायबल हे तुम्हाला फक्त ऐकण्यासाठी नाही. मला राजची मम्मी आहे का? राजची मम्मी कुठे आहे? आली का राजची मम्मी? हा, बसली तिथं. काल ते आले आणि 50 वर्षामध्ये मला बायबल कधी समजलं नाही. बायबल काय ते मला माहित नव्हतं. पण जेव्हापासून चर्चला आले तेव्हापासून बायबल मला समजायला लागलं. ते म्हटलं मी आजपर्यंत खूप प्रार्थना केल्या, पण आता मी रोज एकच प्रार्थना करते. ते ऐकल्यावर मला पण शहारे आले. म्हटलं देवा, 50 वर्षानंतर पहिल्यांदा मला शास्त्र समजलं, कसं जीवन जगावं ते समजलं. रोज उठल्यावर सकाळी एक प्रार्थना करते, देवा पास्टर तेलोरेला आणि मला दोघाला पण जोपर्यंत मला बायबल समजत नाही तोपर्यंत मला मरू देऊ नको, आणि मला बायबल समजत नाही तोपर्यंत त्यांनाही मरू देऊ नकोस. अशी प्रार्थना. काय सुंदर प्रार्थना. मी प्रार्थना केली, देवा यांना लवकर बायबल समजूच देऊ नको. आता मला उद्यापासून रोज प्रार्थना करायला लागेल, देवा यांना बायबल लवकर समजू देऊ नको, नाही तर माझं पॅकिंग होईल. धर्मशास्त्र फार गरजेचं आहे आणि तशीच प्रार्थना करा. लक्षात ठेवा, हात मिळावा, लेकरू मिळावं, कान मिळावा, डोळे मिळावे, याच्यानं स्वर्ग मिळणार नाही. पण देवाचं वचन समजेल तर तुम्हाला स्वर्ग राज्य मिळेल. हे यहुदी लोकांसाठी अत्यावश्यक गोष्ट आहे. इब्रायांचा देव, इब्री बना, शास्त्र माहित करून घ्या, देवाच्या वचनाकडे कान द्या. आणि मग असं म्हटलं की देवाची ओळख झाली. दुसरा मुद्दा, 18 वचन, तुझे सांगणे ते ऐकतील, तुझं सांगणं ते ऐकतील. मग तू आणि इस्रायलाचे वडील जन मिसर देशाच्या राजाकडे जा, राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रायांचा देव परमेश्वर, इब्रायांचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. दुसरा मुद्दा, तुमचे हात देव रिकामे ठेवणार नाही, पण त्याच्यासाठी राजाला तुम्हाला सांगावं लागेल की आम्हाला येशू भेटलेला आहे. हो, हालेलुया. सरकार कोणतं काही आहे ना. हालेलुया. ते म्हणते तुम्हाला आता आम्ही जेलमध्ये टाकू, अमक करू, तमक करू. त्यांनी आता सांगितले, आम्हाला चॅलेंज केलंय. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये ख्रिस्ती लोक धर्मप्रसार करू शकणार नाही किंवा काही करू शकणार नाहीत. धर्मांतर बंदीचा कायदा मुळामध्ये ख्रिस्ती धर्म नाहीच आहे. हालेलुया. ख्रिस्ती अनुभव आहे. आमेन. आणि येशू कुणाला ख्रिस्ती बनवण्यासाठी आला नाही, स्वर्गात जाण्यासाठी माणूस बनवायला तो आला. हालेलुया. माणूस बनण्याचं शिक्षण पवित्र शास्त्रामध्ये, धर्माचं शिक्षण नाही, माणूस बनण्याचं शिक्षण आहे. हालेलुया. यानं कोणी ख्रिस्ती बनत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, कोणत्या ख्रिस्ती व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही, माणूस बनल्यावर प्रवेश आहे. हालेलुया. देवानं आदामाला काय तयार केलं? माणूस. गॉड क्रिएटेड ओन इमेज मॅन. देवानं आपल्या प्रतिरूपाचा काय बनवला? मनुष्य. आता काय झालं माहिती का? माणसामधलं मनुष्यत्व हरवलं. कुठं हरवलं माहिती का? असं लिहिलंय शास्त्रामध्ये, नोआच्या काळामध्ये 7व्या अध्यायामध्ये उत्पत्तीच्या पुस्तकात असं लिहिलं, देवानं पाहिलं की मनुष्याचे विचार एकसारखे वाईट आहेत आणि त्याच्या मनामध्ये मनुष्य प्राण्याचा अंत करण्याचं आलं. म्हणजे माणूस प्राणी बनला आणि प्रभू येशू ख्रिस्त आला, मनुष्यामधला प्राणी काढला आणि माणसामधला देवामधला माणूस त्याने टाकला. तो म्हटलं नाही, आपल्यासारखा मनुष्य, देवामध्ये तुमच्यासारखा मनुष्य. आणि देवानं काय केलं? येशूला पाठवलं आणि देवाचा माणूस कसा आहे ते येशूच्या रूपानं दाखवलं. म्हणजे येशू धर्म स्थापन करायला आला नाही, मनुष्य स्थापन करायला तो आला होता. मनुष्याची प्रस्थापना व्हायला पाहिजे, माणूस म्हणून त्यानं जगलं पाहिजे. कसा माणूस? वाईटानं जिंकला जाऊ नको, तर बऱ्यानं वाईटाला जिंक. असं केलं तर आपल्या शत्रूच्या डोक्यावरती निखाऱ्याची रास करेल. कुठे या ठिकाणामध्ये शत्रुत्व सांगा? माणसं धर्मासाठी भांडतात एकमेकाला, तो माझा शत्रू, हा माझा शत्रू. शत्रुत्व माणूस निर्माण करतो आणि देव शत्रुत्व संपवतो. येशू ख्रिस्त त्याच्यासाठी आला आणि त्यानं येऊन काय केलं? आता तो म्हणतो, तुम्ही राजाला जाऊन सांगा. काय सांगा? मला कोण भेटलं?
सगळ्याचा देव परमेश्वर. तुम्हाला एकमेकाला हे सांगायचंय, मला काही नाही भेटलं पण सगळ्यात मोठा खजिना आमेन. देव भेटला. हालेलुया. सगळ्यात मोठा खजिना देव. आमेन. पण म्हटलं एका माणसाला एक मोती सापडला, त्यानं घरातले सगळे मोती जमा केले आणि तो म्हटला हा मोती मला मिळाला पाहिजे. हालेलुया. सगळे मोती जमा केले. लक्षात ठेवा, हे तुमच्या जवळचे मोती आहे, या मोत्याला किंमत नाही, पण या बायबल मधला मोती हा सगळ्यात मोलवान मोती आहे, याची किंमत जास्त आहे आणि हा किमती देव तुम्हाला सापडले आणि ते सगळ्याला सांगायचं आहे. हालेलुया. देव भेटला तर सगळ्याला सांगायला पाहिजे ना. हो, सूरजला घर भेटलं म्हणून त्यांनी गपचूप नाही राहायला गेले घरात, दौंडी पेटून पेटून आम्हाला बोलवलं नाही का, या आमचं घर बघा. त्यांनी एवढं सुंदर डेकोरेशन केलं आणि आम्ही गेलोच नसतो तर त्यांच्या घराला काय शोभा आली असती. पण त्यांनी ते घर भेटल्यावर सगळ्याला सांगितलं ना, मला घर मिळालं, मला घर मिळालं. लक्षात ठेवा, हे घराविषयी आम्ही एवढं सांगितलं, या घरापेक्षा किती मोलवान देव आम्हाला भेटलेला आहे, त्याच्यामुळं सगळे आमच्याकडे. प्रॉब्लेम काय माहिती का, लोक देवाविषयी कमी बोलतायत, त्यांचे हातच कधी देव भरून टाकत नाही. तुम्ही जेवढं देवाविषयी बोलाल तेवढं देव तुमचे हात भरणार आहे. देवाविषयी बोला ना. मला का त्या आता यवतमाळला मीटिंगला जायचं, त्यांनी तिकडून मला फोन करून त्या सिस्टर म्हटल्या, बाळक साहेब तुम्ही येताय, तुमच्याकडे कोणत्या कलरचा सूट आहे सारा सांगा आम्हाला, तुम्हाला दुसरा सूट घ्यायचा आहे. म्हटलं आता सगळेच कलर आहे, कुठले सांगू, पण मी पण डेअरिंग करून कलर सांगून टाकले. का हो, देव भेटला तर हात भरणार आहेत ना, आणि ते सांगितल्यामुळं तुम्हाला देव लोक देणार आहे. येशू नाही, येशूची व्याख्याच तुमच्याकडे नाही, व्याप्ती तुमच्याकडे नाही. जर येशू विषयी तुम्ही सांगितलं नाही तर तुम्हाला कसे काय तुमचे हात भरणार आहेत. जर तुमचे हात भरायला पाहिजे, त्याने राजाला सुद्धा जाऊन सांगितलं. हो, धन्य ते लोक सापडलेल्या देवाविषयी जगाला दौंडी पिटवतात, प्रत्येक व्यक्तीला सांगतात, राजाला सुद्धा त्यानं सांगितलेले. मला वाटतं एक वचन वाचा, त्यात योहानाचं शुभवर्तमान त्याचा 4था अध्याय आणि त्याची 28 पासून 30 पर्यंतची वचनं. योहान शुभवर्तमान 4था अध्याय 28 ते 30 वचनं. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितलं तो मनुष्य पहा, तोच ख्रिस्त असेल काय. तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले. अहो, शम्रोनी स्त्रीने सुद्धा येशू भेटल्यावर सगळ्या गावाला सांगितलं. हालेलुया. हा देव काय पाकिटात ठेवायचा देव नाही, गपचूप चला येशू सापडला, येशूच कुणाला कळू द्यायचं नाही, कुणाला कळू. अहो, ती फाटकी नोट आहे 100ची. आम्हाला वाटतं कुणाची तरी असेल म्हणून गपचूप ठेवायचं आणि दाखवायचं काहीच नाही, मला सापडलीच नाही. अहो, तुम्हाला जे सापडलं ते सगळ्यांसाठी उपयोगाचं आहे. हालेलुया. सगळ्यांचे हात भरणार आहे. तुमचा तुम्ही स्वार्थी बनला आणि तुमचे आशीर्वाद घेऊन तुम्ही गेला, कुणाला सांगितलं नाही. शम्रोनी स्त्री म्हटली, ज्यानं माझं सगळं काही सांगितलं तो मला भेटलाय. लक्षात ठेवा, त्याच्याकडे तुमचं वर्तमान, तुमचं भविष्य, तुमचं भूतकाळ, सगळ्या गोष्टीची ग्वाही देणारा तो देव आहे. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला देव सापडतो, आणि आम्ही पाहतो या ठिकाणामध्ये मोशेला देव सांगतो, जाऊन तू राजाला सुद्धा सांग मी तुला भेटलेलो आहे. राजाला सांग. मिळालेला येशू सगळ्या जगाला सांगणं तुमचं काम आहे. लक्षात ठेवा, येशूला मर्यादित स्वरूपामध्ये ठेवू नका. सगळ्यांपर्यंत येशू गेला पाहिजे. खल्लोगल्ली, गावोगावी ज्या ठिकाणात येशू नाही तिथं पोहोचला पाहिजे. परवा एक इस्रायलवरून एका बहिणीचा कॉल आला. तिने खूप वेळा कॉल केला, माझं व्हॉट्सअप बंद होता. मग तिने मेसेज टाकला. ती म्हटली, पास्टर जरा तुमचं व्हॉट्सअप उघडा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. मग मी ते व्हॉट्सअप उघडलं. मग तिने सांगायला लागली की मी अशा देशामध्ये राहते की ज्या ठिकाणामध्ये ख्रिस्ती पण टिकवून ठेवणं फार कठीण आहे. बाई येऊ दे ते लोक. ती म्हटली, इस्रायलमध्ये गेली 30 वर्ष या ठिकाणात राहत आहे, नाही तर चर्च आहे, आणि मी जर कुणाला ख्रिस्ती म्हणून सांगितलं मी ख्रिस्ताचे अनुयायी आणि मी ख्रिस्ती आहे, तर मला सगळे तुच्छतेने बघतात, माझं सगळं बंद होऊन जाईल. म्हणजे इथं मला फेलोशिप मिळत नाही, संगती मिळत नाही. मग मी फार डिस्टर्ब होते. मी इतकी विश्वासाचं व्यक्ती होते, पण तिथं गेल्यावर माझं सगळं विश्वास वगैरे सगळं काही कमी कमी होत गेलं. परंतु कोणीतरी मला तुमची एक लिंक पाठवली आणि मग
ते ऐकायला लागल्यावर माझं जे हरवलं ते मला परत मिळालं. इस्रायलमध्ये सुद्धा मला देवाचं वचन ऐकून माझ्यामधला विश्वास पुन्हा एकदा निर्माण झाला. अहो, हा येशू जगातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी देणगी आहे. प्रत्येकाची गरज आहे. तुमचा हात जर भरला जावा तर त्याच्यासाठी येशू संबंधानं सांगितलं पाहिजे, जे शमरोनी स्त्रीने सुद्धा सांगितलं. आणि एका स्त्रीनं सांगितलं तर अख्खा शमरोन ख्रिस्ताकडे आला. शमरोनाला येशूची गरज होती. तुम्ही जिथं जाता त्या लोकांना येशूची गरज आहे. कोणाचा तरी जीवनात संबंधानं तुम्ही बोला, त्याला येशू हे सांगा. ऍटलिस्ट ते नाव तुम्ही सांगा. ते नाव सांगितल्यावर त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडणार आहे. मी परवा मीटिंगला गेल्यावर एक साक्ष ऐकली. एक मुलगी, आणि ती मुलगी स्टेजवरती येऊन साक्ष सांगत होते. ते म्हटले की आमच्या घराण्यामध्ये आमचे वडील, आमचे आजोबा आणि आमच्या पिढ्यानपिढ्या आम्ही मांत्रिक परिवाराचे लोक. मंत्र, तंत्र, जादूविद्या याच्याद्वारे सगळे आत्मे एकत्र करून त्या आत्म्यांच्या द्वारे लोकांच्या जीवनामध्ये किती वाईट प्रकार करता येईल तेवढे आम्ही करत होतो. आणि ती तंत्रविद्या लहानपणापासून मी ते बघत होते. माझे वडील, माझे आजोबा कशा पद्धतीने दुरात्म्यांना आपल्याकडे आणत आहे आणि दुरात्मे लोकांचं कुटुंब कसं उद्ध्वस्त करत आहे, ते सगळ्या गोष्टी आम्ही पाहिल्या. आणि त्यानंतर काय झालं की ती मुलगी ती बेशुद्ध पडायची. 4 तास 5 तास उठत नव्हती आणि सारखं तिच्या बाबतीमध्ये घडायला लागलं. तिला कोणी बरं करत नव्हतं. आणि मग प्रश्न ती तिच्या वडिलांना विचारला, आपण मंत्रतंत्रानं, जादूविद्येनं आणि या दुरात्म्यांना बोलून कित्येक लोकांचं कल्याण केलं, पण आता माझ्यावरती आलेला आजार, या आजारापासून मला कोण वाचवत नाही, कोण या आजारापासून मला वाचवेल? तेवढ्यामध्ये तिचा तो प्रश्न कोणीतरी पाहिला आणि त्या मांत्रिकाला जाऊन त्याने सांगितलं, तुझ्या मुलीसाठी का तू येशूची ओळख करून घेत नाही? जाऊन जरा येशूला बघून तरी येशू विषयीचं माहिती करून घे. मग तो म्हटला की हरकत नाही, मी एवढे सगळे प्रयत्न केले, जर माझ्या मुलीला बरं वाटायला पाहिजे तर मी येशूची माहिती करून घेतो. मग तो एका चर्चमध्ये आला. त्या चर्चमध्ये येशूची ओळख झाली. आणि येशूची ओळख झाल्यावर त्या पालकानं त्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि त्यानंतर त्या मुलीला हळूहळू बरं वाटू लागलं. मग त्याला कळलं, माझ्या जादूविद्यापेक्षा, मांत्रिकपणापेक्षा, या दुरात्म्याच्या शक्तीपेक्षा येशूमध्ये अचाट शक्ती आहे, जे माझ्या मुलीला मी बरं करू शकलो ना, त्या येशूनं तिला बरं केलं. आणि ती मुलगी स्टेजवरती येऊन सांगायला लागली की आम्ही एवढे मांत्रिक तांत्रिक होतो, पण मला माझ्या मंत्रतंत्रानं आणि जादूविद्येनं मला बरं केलं नाही, मला येशूनं बरं केलं. अहो, जगाला सांगाल तर अनेक मांत्रिक देवाच्या राज्यामध्ये येतील आणि देवाचं राज्य त्याला समजेल. मग देव तुमचे हात भरून टाकेल. म्हणून शिमोन जादूगार त्या याच्यामध्ये प्रेषित पावलाच्या मागे चाल, तुझ्यातलं सामर्थ्य मला दे. जादूगार म्हणतो तुझ्यातलं सामर्थ्य मला दे. लक्षात ठेवा, आमच्याकडे जे आहे ना ते जगातलं सगळ्यात भारी हो, पण सांगत नाही आम्ही. लोकांचे हात भरले पाहिजे तुमच्या. आणि हे गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही जितकं सांगता ना तितकं देव तुम्हाला आशीर्वादित करत असतो. जेवढं सांगाल तेवढे आशीर्वादित होतं. या आशीर्वादाचं कारण आहे. स्टॉप घेऊ नका, थांबू नका, देवाविषयी सांगत राहा. समय वेळ मिळेल तसं सांगत राहा. आता प्रॉब्लेम काय झाला माहिती का, मी सांगून आता मला बेसला बोलता येईना. असं हळू बोलायचं म्हटलं तर मला जमलं, हळू बोलायचं तर शब्द निघायला तयार नाही. घरामध्ये बोलताना सुद्धा, मला फोनवर बोलताना सुद्धा, आता कसं म्हणतात ना, काय कानामध्ये कुजबुज, आता कुजबुज नाही बोलता येत मला. का माहिती का, मी एक त्या लेवलला बोल आणि मला जाणवतंय की आता मला त्याच लेवलला बोलावं. गाणं गाता येतं पण साधं बोलता येत नाही. का माहिती का, मी जेव्हा जातो ना त्यावेळेस असं वाटतं लोकांना ठणकावून सांगावं, येशू मला भेटला, तो तुम्हाला भेटला पाहिजे. लक्षात ठेवा, ही एनर्जी, ही ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. कसं गप्प राहावं? इतकं मोठी दौलत, इतकं मोठं धन सापडलं, इतका मोठा येशू सापडला, हा देव सापडला. और राजासमोर, फारो समोर तो जातो, मला देव भेटला. फारो म्हणतो दाखव चिन्ह, तुला देव भेटला. फारो हे बघ, काठीत टाकल्यावर फारो घाबरला. अरे यानं काठीचा साप केला. मांत्रिक बोलवले, त्यांनी पण काठीचा साप केला. फारो म्हणतो तुझ्या देवात ताकद काय, आमच्या पण ते असणाऱ्या मांत्रिकानं साप केला. 2 मिनिटं थांब, माझा साप तुझ्या सापाला खाऊन दाखवेल. तुझे साप वाचू शकत नाही. लक्षात ठेवा, देव भेटल्यानंतर तुमच्याकडे एक प्रभावित जीवन, जे दुसऱ्याकडे नाही ते तुमच्याकडे असतं. मग एवढं प्रभावित जीवन तुमच्याकडे, तुम्ही गप्प कसे काय? तुम्ही कसं तुमचं साऊंड बारीक करून ठेवलंय?
कानात जाऊन नाही सांगायचं. शमरूनी स्त्रीनं गावामध्ये दौंडी पिटवली. हो हो, हालेलुया. अख्ख्या गावात जाऊन ओरडायला, अहो मला मसीहा भेटला, मला मसीहा भेटला. माझ्या मनातलं त्यांनी असं काय एकेका घरात जाऊन सुवार्ता नाही सांगितलं. कानात ताईच कळलं का, मला मसीहा भेटला, मला मसीहा भेटला. हो, आणि ती हे पण नाही म्हटली, आता कसं काय जाऊन सांगावं, यांना माहितीये मी काय केलंय. गेलं खड्ड्यात, मसीहा भेटलाय. हालेलुया. लोकांना माझ्या जीवनाचं काय विचार करायचं करू द्या. मसीहा मला सापडला, तारण मला मिळालं आणि तारणाची सुवार्ता मी सांगणार आहे. आपल्या जीवनाचा विचार करू नका, प्रभूनं दिलेलं जीवन त्याचा विचार करा आणि त्याच्यातले आशीर्वाद लोकांना सांगा. आमेन. अजून एक गोष्ट मला सांग, जेव्हा येशू सापडल्याचं चिन्ह लोकांना दिसतं ना, तेव्हा लोक तुमच्या जीवनाचा विचार करत नाही, तुमच्यामध्ये येशू नावाचं जे जीवन आहे त्याचा विचार करतात. एक तुमचं जीवन आहे आणि दुसरं येशूचं जीवन आहे. येशू म्हटलं मार्ग सत्य जीवन मीच आहे. आता तुमचं जीवन, तिच्याकडं काय, तिच्याकडचं जीवन वेगळं आहे आणि येशू म्हटलेलं जीवन काय, येशू म्हटलेलं जीवन सुवार्ता आहे. हालेलुया. परिवर्तन आहे, बदल आहे. आपल्या जीवनाचा विचार करू नका, प्रभूनं दिलेलं आशीर्वादित जीवन त्या जीवनाचा विचार करू नका, थांबू नका. म्हणून त्यांनी जाऊन सगळ्याला सांगितलं. तिसरी गोष्ट वाचा, तुझे सांगणे ते ऐकतील, हा. मग तू आणि इस्रायलाचे वडील जन हा. मिस्र देशाच्या राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रांचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे. इब्रांचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे, आम्हास भेटला आहे. तर आमचा देव परमेश्वर, आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करावा म्हणून, याला यज्ञ करावा म्हणून आम्ही 3 दिवसाच्या वाटेवर 3 दिवसाच्या वाटेवर रानात जाऊ द्यावे. आता तिसरी गोष्ट, मुद्दा तो देव भेटला तर तुमचे हात रिकामी, पण मध्ये ते एक वचन किती सगळ्याला एकसाथ भरणार भरणार भरणार, चिखलाने भरतील, बाकी काय भरणार नाही. हात भरला नाही. शास्त्र सांगतो मधला जो टप्पा आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणून वचन समजणं गरजेचं आहे. पुष्कळ लोक म्हणतात आम्ही वचन वाचतो पण तुम्ही सांगितल्यावर समजतं का, तर मी तुम्हाला ओढत ओढत घेऊन जातो ना. तुम्हाला असंच नाही देव तुम्हाला हात भरले हात भरले हात भरले पाय भरले, काही होत नाही, हात भरणारच नाही तुमचे. पण इथं पहिली गोष्ट त्यानं काय म्हटलं, इब्री. दुसरा मुद्दा काय, राजाकडे जा, सुवार्ता. इब्र्याचं वैशिष्ट्य सुवार्ता आहे, यहुद्याचं वैशिष्ट्य सुवार्ता आहे. सुवार्ता सांगणारा हा इब्री आहे. ज्याच्याकडे सुवार्ता सांगण्याची ताकद आहे तो इब्री. तुम्ही स्वतःला इब्री कधी ठरवणार? तुम्ही शुभवर्तमान सांगता, लोकांकडे शुभवर्तमान नाही, तुमच्याकडे शुभवर्तमान आहे. तुम्ही जो बोलता चालतो शुभवर्तमान आहे. राजा समोर बोला, कोणाला घाबरू नका, बिनधास्त सांगा लोक. हालेलुया. हा देव आहे, काय करणार आहे ते तुम्हाला. 2 दिवस 3 दिवस जेलमध्ये टाकतील, शेवटी त्यांना पण सगळेच ख्रिस्ती टाकले तर जेल तरी भरलं. हालेलुया. सगळंच टाकलं ख्रिस्ती, सगळेच सुवार्ता सांगायला इथून तिथून. ते म्हटले चला आता आम्ही सांगतो की तुम्ही सांगायचं नाही, सगळेच सांगू आपण. हालेलुया. सगळ्यांनी सुवार्ता सांगू, जेवढे भारतात ख्रिस्ती आहेत सगळ्यांनी सुवार्ता सांगा. शेवटी सरकार मला बंद करा, यांना कुठं ठेवायचं जेलमध्ये, एवढ्या लोकांना खायला तरी काय द्यायचं. आमच्याकडे प्रॉब्लेम काय माहिती का, आम्ही घाबरतो आधीचा. आता युट्यूबला ऐकलं ना, सगळ्यांनी सुवार्ता सांगा, गप्प बसू नका, सगळे जेल भरू द्या. एक दिवशी सरकारला विचार करणं भाग पडलं पाहिजे. अरे इब्र्याचा देव आहे, आमेन. इब्र्याचा देव आहे. शुभवर्तमान सांगणं हे आमचं पॅशन, ही आमची एनर्जी, हे आमचं अन्न आहे आणि ते आम्ही राजाला सुद्धा सांगणार. प्रिया, आमेन. आम्हाला कोणाला ख्रिस्ती करायचं नाही, आम्हाला माणूस मात्र सगळ्याला बनवायचं. हालेलुया. कोणालाच ख्रिस्ती करायचं नाही. आणि ख्रिस्ती करून त्यांचं काय पोते भरून आम्हाला स्वर्गात न्यायचे नाही, पण आम्हाला माणसं मात्र बनवायची. का माहिती का, माणूस बनलं तर शत्रूवर सुद्धा प्रेम करतील. हो, हालेलुया. शत्रूवर सुद्धा प्रेम करतील. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचा, तुझे सांगणे ते ऐकतील, मग तू आणि इस्रायलाचे वडील जन मिस्र देशाच्या राजाकडे जा, राजाकडे जा व त्यास सांगा, इब्रांचा देव परमेश्वर आम्हास भेटला आहे, तर आमचा देव परमेश्वर याला यज्ञ करावा म्हणून. आता तिसरी गोष्ट, यज्ञ. हालेलुया. यज्ञच तुम्हाला तुमच्या हातामध्ये आशीर्वाद देणार आहे किंवा तुमच्या हातामध्ये जी गोष्ट नाही ते तुम्हाला मिळवून देणार आहे. इस्रायल लोकांना सुटका आवश्यक आहे. आता सुटकेसाठी मोशेला देव सांगत आहे, जाऊन फारोला सांग 3 दिवसाची वाट तुला चालून जायची. इब्र्याच्या देवाचं वैशिष्ट्य
इब्राचा देव तुम्हाला तुमच्याच राजवाड्यामध्ये किंवा जिथं विटा भासतात तिथं नाही तुम्हाला सापडणार. हालेलुया. काय देवाला सांगायचंय, जर देव भेटायला पाहिजे तर विटा भासतात तिथं नाही देव येणार. मोशेला पण देवानं तिथं दर्शन दिलं नाही, मेंढरं चारायला डोंगराजवळ गेल्यावर दर्शन दिलं. हो, मोशेच्या घरी नाही गेला. मोशे चला, मोशे प्रार्थना करत बसला, डानकडे आला, मी आलो, चला आता तुला सेवा करायची, मी आणि तुला दर्शन. मोशे मेंढरं चारत चारत त्याचं वर लक्ष गेलं, वर काहीतरी वेगळं दिसतंय, तिथं प्रकाश दिसतोय आणि त्या प्रकाशात जायचंय. लक्षात ठेवा, आज जे आलेत मुंबईवरून, साताऱ्यावरून, अजून कुठून कुठून आला, तुम्ही आला, तुम्हाला प्रकाश दिसला, आता या प्रकाशाचं उत्तर तुमच्याकडे असणार आहे. इथं तुम्ही यज्ञ केला, इथं लोकांनी आराधना केली. लक्षात ठेवा, जेव्हा आराधनेचा यज्ञ 3 दिवसाच्या वाटे संबंधानं बोललेलं आहे, ते तिथंच त्यांना मिळालं नाही. मोशेला तिथंच देवानं दर्शन दिलं नाही. मला तुम्हाला सांगणं आहे, जे लोक युट्यूबच्या माध्यमातून वचन ऐकत आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तर इब्राचा देव जर त्याचं आणि त्याचे आशीर्वाद तुमच्या हातामध्ये पाहिजे, तुम्ही कुठं पण असा, मुंबईला असा, दिल्लीला असा, कलकत्त्याला असा, चेन्नईला असा, आणि तुम्ही अमेरिकेत असा, दुबईमध्ये असू द्या, एकदा शिलोला भेट द्या. इब्राचा देव तिथल्या आराधनेमध्ये तुमची भेट घेईल. आणि लक्षात ठेवा, जे तुमच्या हातामध्ये नाही ते तुमच्या हातामध्ये असेल. हे चॅलेंज आहे, कारण माझा देव हा घेणारा देव नाही तर देणारा देव आहे. एकदा आराधनेसाठी येऊन जा. हालेलुया. एकदा येऊनच जा. हो, हालेलुया. एकदा येऊन जाच. हालेलुया. आणि जे आले ना, तुम्हारे हात में तो बड़ी बैग होगी. आमेन. हालेलुया. असणार आमच्या हातात आहे, मग तुमच्या हातात नसणार कशावर? हालेलुया. आम्हाला देव भेटला आणि त्याच्याविषयी आम्ही पण तुम्हाला ठणकावून सांगत आहे, हालेलुया. 3 दिवसाची वाट चालून जा. आमेन. 3 दिवसाची वाट चालून जा. काय 3 दिवसाची वाट आहे? जीव, आत्मा, शरीर, हे 3 दिवस आहेत. जो कोणी माझ्यावर प्रीती करतो तो आपला देव परमेश्वर याचवर पूर्ण मनानं, पूर्ण जीवानं, पूर्ण शक्तीनं प्रीती कर. 3 दिवसाची वाट आहे. तुमच्या बुद्धीनं पण तुम्हाला देवावरती प्रेम करता आलं पाहिजे. बुद्धी बाजूला ठेवू नका. तुमची बुद्धीच तुम्हाला आराधनेसाठी अडखण करत आहे. विचार, कधी कधी तुमचे दैहिक विचार तुमच्यासाठी अडखळण ठरलं जात आहे. लक्षात ठेवा, जे तुम्ही आराधनेची विचार करताना त्यास लोक तुमच्यापासून बाजूला ठेवा. लोक तुमच्या डोक्यात असतात. लोक तुमच्याशी काय बोलतील. दावीद आराधना करताना कराच्या कोशासमोर नाचत असताना मिखल तिचा स्वभाव बाहेर आला आणि कराच्या कोशासमोर नाचणाऱ्या दावीदाला ती काय म्हणते, इस्रायलाचे राजे एखाद्या हलकट मनुष्यासारखे दिसत होते. आराधनेमध्ये ती गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही तुमची बुद्धी बाजूला ठेवता, तुमच्या बुद्धीला कोणत्याच गोष्टीचा विचार करण्यासाठी भाग पाडू नका. तुम्ही तुमच्या देवासमोर इतक्या स्वतःला समर्पण करत आहात की तुमचा देव, आम्ही पाहतो जसं ती हन्ना आणि परमेश्वराच्या मंदिरामध्ये रडत असताना याजकाचे डोळे तिला तुच्छतेने पाहत आहे आणि तिला म्हणत आहे की, आणि तू दारू पिलेल्या स्त्रीसारखी रडत आहे. परंतु हन्नेनं आपली आराधना परमेश्वराच्या मंदिरासमोर सादर केली. परिणाम काय झाला? बायबल सांगतं, येताना तर रिकामी आली पण जाताना अभिवचन घेऊन बाहेर पडली. जेव्हा तुम्ही आराधना करता, बुद्धीनं आराधना करू नका, लोकांचा विचार करू नका. लोक तुमचे आशीर्वाद अडवतील पण देव तुमच्यासाठी आशीर्वाद मोकळे करतो. म्हणून इब्रांचा देव सापडल्यानंतर तुम्ही इब्रांच्या देवासमोर स्वतःला आराधनेसाठी समर्पित करा. असं समर्पित व्हा, असं समर्पित व्हा. लोक काय विचार करतात करू द्या, परंतु जो तुमच्या संबंधाने विचार करतो तो म्हणतो, हन्नेला सांग आता तिच्याकडे वांझपणा नसणार आहे, आता तिच्याकडे शमूएल असणार आहे. आणि शमूएल हा जगामधला सर्वोत्तम आशीर्वाद आहे. शमूएल सगळ्यांकडे नसणार आहे. जे बुद्धीच्या पलीकडे जाऊन आशीर्वाद करतात, फक्त शमूएल त्यांचा असणार आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा हात भरण्याचा विचार करता तेव्हा तुम्हाला आत्मिक आराधनेचा परमानंद घ्यावा लागतो. हालेलुया. आत्मिक आनंदाचा परमानंद. आराधनेचा आनंद घेऊ नका. आराधनेच्या आनंदामध्ये म्युझिक असतं. आराधनेच्या आनंदामध्ये आवाज असतो. हालेलुया.
आत्मिक आनंदामध्ये साखळदंड असतात, Amen. जे वाजवल्यावर सुद्धा सुटका मिळते. हालेलुया. वाजवल्यावर सुटका मिळते. ती आत्मिक आनंदाचा परमानंद आहे. Praise God. पण विचार कधी कुठल्याच गोष्टीचा करायचा नसता. लक्षात ठेवा, बुद्धी बाजूला ठेवायची, विचार बाजूला ठेवायचे. जेव्हा देवाच्या भवनामध्ये येता, इब्र्यांचा देव तुम्हाला भेटला. इब्र्यांचा देव तुम्हाला भेटत असताना जीव, आत्मा, शरीर. जीव, आत्मा, शरीर. शरीर जे तुमचं आतमधलं मन सांगतं ते शरीर ऐकतं. शरीराचा प्रॉब्लेम आहे. शरीर ऍक्टिव्हेट कधी होतं माहिती का? आतमधलं मन जे सांगतं ते. सगळा मनाचा खेळ असतो नाही का तिथं. ते मन जसं तुम्हाला सांगेल. आराधनेमध्ये देवानं तुमचे हात भरावेत. मी काय तुम्हाला सांगते लक्षात ठेवा. आराधना कशी आणि कोणत्या लेवल पर्यंत न्यायला पाहिजे त्या संबंधाने मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही आराधनेला स्वतःला समर्पित करता, तेव्हा तुम्ही तुमचे डोळे बंद करून फक्त देव आणि तुम्ही एवढाच विचार. हालेलुया. फक्त देव आणि तुम्ही, बरं का, बाकी कुठलाच विचार नाही. वाजवणारा, गाणारा, कुठल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष नाही पाहिजे. जेव्हा तुम्ही देवाच्या खोल समक्षतेने, आता आज वर्शिप चालू असताना मी ते पाहिलं, ते व्हिजन, ते दृष्टांत. जसं मोठं वादळ येत आहे, ते वादळ घोंगावत आहे, सगळीकडे फिरत आहे, आणि फिरता फिरता ते दृष्टांत, ते स्वप्न, ते दृष्टांत देव त्या आराधनेमध्ये मला दाखवतो. की तो म्हणतो, काही ना छप्पर आहे, काही ना छप्पर नाही, पण छप्पर नसले लोक ऐक्यानं एकत्र येऊन तिथं रडून रडून प्रार्थना करतायत, आराधना करतायत. आणि देव म्हणतो अंतिम दिवसामध्ये हे छप्पर नसलेले लोक, त्यांच्यावरती मी छप्पर टाकेल, पवित्र आत्म्याने भरतील. हे जे विजन डोळे बंद केल्यावर दिसतं तसं दिसत नाही. अवतीभोवतीचं वातावरण, काय आजूबाजूला चाललं, याचा परिणाम तुमच्या आत्मिक जीवनामध्ये देवाच्या जवळ जाण्यासाठी फार मोठं अडकण ठरतं. म्हणून लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही देवाच्या मंदिरात उपासनेसाठी, आराधनेसाठी येताना, त्यावेळेस व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये कधी प्रभाव टाकणारी असू नये. कधीच नाही प्रियानो. कोणतीच व्यक्ती तुमच्या जीवनावरती प्रभाव टाकणारी असू नये. सगळा प्रभाव पवित्र आत्म्याचा तुमच्यावर असला पाहिजे. सगळा प्रभाव टोटल. आणि जेवढं तुम्ही प्रभावित होऊन देवाच्या आत्म्याच्या अधीन होऊन जाल, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, नाही माहिती मला कशा पद्धतीने तुम्हाला सांगावं, कसं इंटरॅक्ट व्हावं, की तुम्ही त्या 3 दिवसाची वाट जी आहे तिकडं तुमच्या विचारांना तुम्ही एवढं कंट्रोल करून टाकता. कधी कधी ज्या व्यक्तीला भान नसतं ना, भानात न गेलेला व्यक्ती, तो समोरचा व्यक्ती त्याच्याशी बोलत असतो, पण तो व्यक्ती त्याला लक्षात पण नसतो तो व्यक्ती मला काय बोलत आहे. त्याचं भान हरपणं म्हटलेलं आहे. असतो तो व्यक्ती, बोलत असतो तो व्यक्ती, पण त्या व्यक्तीचं लक्ष नसतं, तो दुसऱ्याच तंद्रीमध्ये असतो. त्याला म्हणते त्याला तंद्री लागलेली आहे. आत्मिक जीवनामध्ये तंद्री लागणं गरजेचं आहे. हालेलुया. कुठल्याच गोष्टी डोक्यात नाही, विचारच नाही. हो, इतकं प्रभावित का? तर राजाबरोबर, देवाबरोबर तुमचं संधान साधलं जाणार आहे. देवाशी तुम्ही इंटरॅक्ट होणार आहात, देवाशी तुमची जुळणी होणार आहे. पवित्र आत्मा जो तुमची मदत करणार आहे. कशासाठी? त्या वरच्या पातळीवरची वरची आराधना. आणि लक्षात ठेवा, जेव्हा आत्मा आत्म्याशी संधान साधतो ना, तेव्हा देवाचा आत्मा तुमच्या हातामध्ये स्पेशल बक्षीस देत असतो. म्हणून तो म्हटला मी तुला रिकाम्या हातानं. कधी? जेव्हा तुमची आराधना त्या लेवलवर जाऊन पोहोचेल. धैक राहू नका बरं का. स्पिरिच्युअल चर्च, आत्मिक चर्च हे दानांना भरलेलं चर्च आहे. आणि त्या चर्चचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगू का? मला खरं तर वेळ कमी आहे, खूप सांगायचं आहे. हा संदेश परत होणार नाही. हा संदेश मला घ्यायचाही नव्हता, पण परत चर्चमध्ये आल्यावर मला वाटलं घ्यावा, कारण हा संदेश अतिशय सुंदर आहे. मी कुठल्या तरी मीटिंगसाठी करून ठेवलेला होता की जावं आणि तिथं द्यावं, परंतु आता मला असं वाटलं की तो संदेश द्यावा. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं, एक मंडळीचं एक्झॉल्टेशन असतं, रिस्टॉरेशन असतं, आणि मंडळीला देव आत्मिक आणि भौतिक आशीर्वादाच्या वरच्या लेवलवर घेऊन जातो. हालेलुया. वरच्या लेवलवरती असं म्हटलं. 3 दिवसाची वाट तुम्ही चालून जाल. ऐका, लेकरं सुद्धा आहेत, विद्यार्थी आहेत, बिझनेस करणारे आहेत,
काम करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जर अतिशय उंच जायचंय, खूप वर जायचंय तुम्हाला, तर त्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे. असं म्हटलं, मी त्या मिस्त्री लोकांच्या अंतःकरणामध्ये कृपा उत्पन्न करेल. एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये, म्हटलं मी तुझे हात भरेल, मी तुमचे हात रिकामे ठेवणार नाही, त्याचा तो मुद्दा आहे. तुम्ही या पृथ्वी तलावर रिकाम्या हातानं जगणारच नाही हो, जगणारच नाही तुम्ही. जे लेकरं, त्या लेकरांना, तुमच्या लेकरांना तुम्ही घरामध्ये ती पराकुटीची आराधना शिकवा. कोणती? जी तुमच्या लेकरांच्या हातामध्ये बेस्ट सर्टिफिकेट घेऊन येईल, तुमच्या लेकरांच्या हातामध्ये बेस्ट कंपनीचे जॉब असतील, तुमची लेकरं, आणि ज्यांच्याकडे बिझनेसमध्ये एक मोठा फ्लो असेल. का? तर तुमची लेकरं आराधनेमध्ये इतकी समर्पित झाली की जगाचा विचार करत नाही. आणि जेव्हा मंडळीतली लेकरं अशी बनतील ना, त्या मंडळीला देव खालच्या पातळीवरती नव्हे तर समृद्धीकडे घेऊन जाणार आहे. समृद्धीकडे, समृद्धीकडे. चर्च त्या लेवलवरच पोहोचणार आहे. चर्च मध्ये कधी साधे लोक नसणार आहे. साधे असतील पण देव त्यांना साधं ठेवणार नाही. लोक साधे असतील. कधी कधी स्वतःचे जुने फोटो बघतो आणि हसतो, काय अवतार आणि कसं राहायचं. आणि तेव्हाच मला लई भारी वाटायचं. आणि त्याच लोक म्हणायचे की नाही फार भारी ते, अरे काय ढगळं टी शर्ट, ढगळी पॅन्ट. आता प्रभू कुठल्या लेवलवर तुम्हाला घेऊन जातो? त्या काळामध्ये तुमच्याकडे काही नव्हतं. त्या काळामध्ये मला माहित नव्हतं आराधना कशा पद्धतीने करावं, कसं समर्पित व्हावं. मला आठवतं की ते एक सोलापुरातले ते एक सर, त्यांना बोलवलं, म्हटलं क्वायरला शिकवा. ते आला, त्यांनी कपाळ मारून घेतले, कसलं क्वायर भंगार आहे. वाजवणारे एवढे बडबड, ते बडवायला लागले. गाणारे त्याच्यापेक्षा जोर जोरात ओरडाले. गाण्याचा पण आवाज आहे ना, वाजवण्याचा. तो सर म्हटलं मी जातो, मला माफ करा, तुम्हाला नाही शिकू शकत. आणि मी रागवायचो, वाजवणाऱ्याचा आवाज कमी झाला की जोरात वाजव. मग त्याचा आवाज वाढला की ह्यांचा तुम्ही जोरात गा. एवढ्या जोर जोरात गायल्यावर त्यांची तर घशी राहणार ना, वाजवण्याची काय कला राहणार आहे तिथं. माहित नव्हतं कशी आराधना. चर्च गरीब होतं. जेव्हा चर्च आराधना शिकलं, देवानं लोकांना समृद्ध केलं. हे पॉवरफुल वर्शिप आहे. पॉवरफुल वर्शिप. अजून तुम्हाला मी सांगतो, अजून चर्चची आराधना त्या लेवलवर. आता आपण 20% आहोत, अजून पण 20% आहोत बरं का. जेव्हा 100% येईल ना, मर्सिडीज असेल, चर्चच्या दारामध्ये मर्सिडीज असेल, मला नाव जास्त माहित नाही, BMW, अजून बोला 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 बोला, सगळ्या गाड्या येणार आहेत. हा, सगळ्या माझ्यावर का? तुम्हाला 800. कारण मी डेव्हलप करतो स्वतःला. मी म्हणतो नाही, प्रभूला चांगल्यातलं चांगलं द्यायचं, बेस्ट मधलं बेस्ट द्यायचं. आणि तुमच्यापेक्षा लवकर मी वाजवत असतो, ते फुकट नसतो. कारण मला माहितीये माझा देव हात भरणार आहे, हात भरणार आहे. देव समृद्धीचे आशीर्वाद देणार आहे. लक्षात ठेवा, आराधना करताना झोकून देऊन आराधना करा. झोकून देऊन, हो, असं फेकायचं स्वतःला, बस. दाविदानं फेकली वस्त्र, इतका बेभाम होऊन नाचला. त्याची बायको म्हटली, अहो महाराज काय झालं? अगं बाई, तुला बघण्यासाठी नाही, माझ्या देवाला बघण्यासाठी मी नाचत आहे. माझा देव मला पाहत आहे, माझा देव मला पाहत आहे. त्या देवानं मला फुलीतनं काढून राजगादीवरती बसवलं. आणि माझ्या राजसत्तेचा अंत नसणार आहे, कारण माझ्या कुळातनं प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. माझ्या कुळातनं प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. लक्षात ठेवा, पराकुटीची आराधना, पराकुटीची आराधना. जेव्हा परमेश्वर तुम्हाला भेटतो, त्यास पहिल्यांदा तुमच्या आराधनेमध्ये बदल होतो. हालेलुया. देव भेटल्याचं चिन्ह आराधनेमध्ये चेंज. हालेलुया. आणि इथं हे लोक शांत नसतात बरं का. हालेलुया. देव भेटलेल्या लोकांचं, ज्यांना भेटलं नाही ते मिळमिळीत आहे. आणि ज्यांना भेटला, धिंगाणा धिंगाणा नुसता, धिंगाणा नुसता धिंगाणा. येशू भेटल्यावर गाडवीच्या शिंगरावर बसल्यावर लोक जोर जोरात ओरडले, शास्त्री पुरुष, अहो यांना गप्प करा. तो म्हटलं एक गप्प बसले तर धोंडे ओरडतील. धोंड्यांना देव भेटला तर धोंड्यामध्ये जीव येतो, त्यांना घसा प्राप्त होतो. तुम्ही जिवंत धोंडे आहात आणि प्रभू तुम्हाला अशाच पद्धतीने बनवणार. हालेलुया. ताकद आहे देवामध्ये.
देव भेटल्याचं ते चिन्ह आहे. वाचा ते शेवटचं वचन, एकच वचन. तर आमचा देव परमेश्वर हा. याला यज्ञ करावा म्हणून हा. आम्हास 3 दिवसाच्या वाटेवर हा, रानात जाऊ द्यावे. कुठे जाऊ द्यावं? रानात जाऊ द्यावे. टाळ्या वाजवावर आपलं रानात चर्चा. हालेलुया. आज तुम्ही रानात आला, इब्र्याचा देव तुम्हाला भेटला. हालेलुया. रानात आला, तुम्हाला इब्र्याचा देव भेटला. रानात तुम्ही आराधना केली आणि रानातली आराधना तुम्हाला रिकाम्या हाताने जाऊ देत नाही, Amen. तुमचे हात भरून जाणार आहे. Amen. रानात जाऊ दे म्हटलं त्यानं. हालेलुया. आम्हाला बरेच लोक म्हटले, हो तिकडे कशाला रानात घेतात, चोर आहेत. हालेलुया. चोरांनीच आम्हाला बांधायला पैसे दिले. हालेलुया. इब्र्याचा देव सगळ्याला बदलतो. हालेलुया. आराधना सगळ्याला बदलती. हालेलुया. आजूबाजूचे लोक चर्च बांधल्यावर ते म्हटले, तुम्ही आला त्याच्या अगोदर आम्हाला असं वाटलं होतं इथून निघून जावं, पण तुम्ही आला, या जागेला रौनक आली. हो, हालेलुया. चर्च आल्यामुळं या परिसराला एक शोभा आली. चर्च हालेलुया. आलं त्यावेळेस फक्त 3 लाखाची जागा होती. आता हालेलुया. चर्च बांधून पूर्ण झालं तर 1.5 कोटीची जागा झाली. हो, हालेलुया. हे देव आल्यावर सगळ्याचीच व्हॅल्यू वाढते. हालेलुया. आराधनेने सगळ्याचीच व्हॅल्यू वाढते. आमेन. एक दिवस येतील. आता सध्या सारखे लोकांचे कॉल येतात, पाळक साहेब तिथं जागा असेल तर बघा. हो, नाही हो, सगळं हालेलुया. भरलंय. हालेलुया. का? इब्र्याचा देव आला तर परिस्थिती बदलली जाते. हालेलुया. बदलणारा देव आहे. हालेलुया. बदलणारा देव आहे. येणाऱ्या दिवसामध्ये भविष्यवाणी म्हणू नका, मी वास्तव सांगतो, लोक इस्रायलला कमी, सोलापूरला जादा येतील. हालेलुया. आमेन. इब्र्याचा देव, अशी आराधना करा, अशी आराधना करा की लोकांनी म्हटलं पाहिजे, तिकडचं तिकीट मिळालं नाही तरी चालेल, तिकडे युद्ध हालेलुया. झालं तरी चालेल, सोलापूर मध्ये जाऊ का? इथं इब्र्याचा देव आहे, इथं इब्र्याचा देव आहे, इथं इब्र्याचा देव आहे. हालेलुया. आणि इब्र्याचा देव लोकांच्या हातामध्ये बक्षीस देणार आहे. हालेलुया. येतील ते लोक, डॉक्टर सांगतील, बाई तुला पोरग होणार नाही, हालेलुया. आणि इकडं आल्यावर इब्र्याचा देव त्या बाईला सांगेल, जा आता हालेलुया. डॉक्टरला दाखव. आणि दाखवायला गेल्यावर कोणीतरी मला सांगितलं, मागच्या वेळेस ते आले होते आणि डॉक्टरने सांगितलं की तुला प्रेग्नन्सी कधीच राहणार नाही. मग ती आली, म्हटली नाही, सगळे प्रयत्न केले, एकदा शिलोला जावं. आणि मग आपल्या चर्चमध्ये ती मुलगी, तिचा नवरा, ते आले होते आणि तिथून गेले. आणि गेल्यानंतर मला वाटतं काहीतरी 2-3 महिन्यांनी तिचं पोट दुखायला लागलं आणि तिचंच डॉक्टरला दाखवायला गेली. तर डॉक्टर म्हटले, बाई लेट केलं, अगं तू 3 महिन्याची प्रेग्नंट आहे. तिने दिवस मोजले, ज्या दिवशी तिने चर्चमध्ये पाऊल टाकलं त्या दिवसापासून तिला 3 महिने झाले होते. कारण इब्र्याचा देव रिकाम्या हाताने कोणाला जाऊ देत नाही. हे देवाचे आशीर्वाद आहे. हालेलुया. हे देवाचे आशीर्वाद आहेत. असा साधा देव तुम्हाला सापडला नाही, तो अद्भुत देव भेटलेला आहे. अद्भुत देव, अद्भुत इब्र्याचा देव, Praise God. Amen. इब्र्याचा देव तुम्हाला सापडलेला आहे. म्हणून आराधना, बरं का, Amen. आराधना, अशी आराधना करायची ना. आणि आराधनेनं काय होतं माहिती का, मन प्रसन्न बनतं. हालेलुया. आणि आराधनेचं अजून एक चिन्ह तुम्हाला सांगतो, आराधना करणारे लोक, त्यांचा फेस ग्लो होतो. हालेलुया. हा? एकदम सुंदर दिसत. हालेलुया. मी सुंदर दिसतो बरं का, हालेलुया. मला उगाच लोक म्हणत नाही तुम्ही हिरो आहे म्हणून. हालेलुया. हा? आणि लोकांनी ते मनावर घेतले बरं का. ते आम्ही तुमचं ऐकतो, तुम्ही म्हटलं नाही हिरो, हिरोच आहे बघा, साधा सुद्धा आहे हालेलुया. का? अरे त्या हिरोची उपासना करतो, त्याचा थोडा तरी प्रभाव माझ्यावरती Amen, असणार आहे. amen. लक्षात ठेवा, ज्या देवाची तुम्ही तो त्याचं तेज तुमच्या मोशेवरती Amen. टाकलं, तेज वर गेला, तेज आलो. हालेलुया. खाली राहणाऱ्याला तेज नाही मिळालं. डोंगरावरती पेत्र, याकोब, योहान, येशू वर होता, हे बाजूला होते. येशूचा चेहरा बदलला. लक्षात ठेवा, वरची आराधना करा, इतके फ्रेश व्हाल ना, तुम्हाला कोणीच म्हणणार नाही तुम्ही 60, 70, 75, तुम्ही आप तो 18 के दिख रहे. हालेलुया. आम्हाला म्हणतात बरं का 18चा. हसत नाही म्हणजे तुम्ही जरा सिरियस घेतलेलं दिसत. तेज आहे. हालेलुया. एक देवाविषयी तुम्ही विचार करला, एकदम ग्लो असतो. एक आतमध्ये एक बबल्स, उकळे असतात देवा संबंधानं. आणि प्रभू, लक्षात ठेवा, देवाविषयी तुम्ही विचार करताना तर तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. Amen. माणूस नाही येतो, काही पण करू शकतो. हालेलुया. तुम्ही जाता ब्युटी पार्लर मध्ये, ते काहीतरी तुम्हाला इकडून तिकडून थापतात. परवा त्याने विचारलं, एक
मुलगा सगळ्यात जास्त केव्हा घाबरतो असं त्या पोरीला विचारलं. ते म्हणलं पोरगी म्हणते जेव्हा मुलगी ते तोंड घासते सगळं साफ करते ना आणि तिचं मेकअप निघून जाते तेव्हा घाबरत. ते देतात ते निघून जातं. जो ते देतो ते कायम टिकणार असतं. आणि वर्शिपची ताकद आहे. ही वर्शिपची ताकद आहे. ही आराधनेची ताकद आहे. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आराधना करताना तुम्हाला शास्त्रात प्रेषितांच्या कृत्यामध्ये लिहिलं, लोक त्यांना पाहून प्रसन्न होत. त्यांना पाहिल्यावर लोकांना आनंद होत होता का चेहरेच एवढे सुंदर की एकटक तुमच्याकडे बघू शकतात. वर्शिपची ताकद बर का. वर्शिपची ताकद. एक मुद्दा सांगू का जाता जाता, बायबल मधलं सिक्रेट. दावीद आराधना करून आला. मिखलनं त्याला दोष दिला आणि त्याला म्हटलं, इस्रायलाचे राजे कराच्या कोशासमोर नाचत असताना एखाद्या हलकट मनुष्यासारखे दिसते. दावीद म्हटलं मी नाचेल, अधिकच नाचेल. आणि या वाक्यानंतर असलेलं की मिखल वांज राहिली. का वांज राहिली हो? दावीदाला तिचा चेहरा नंतर आवडेना. याच्या अगोदर तिला लेकरं झालीत. मिखलला लेकरं झालीत. वाचा तुम्ही आधी. मिखलला आधी लेकरं झालीत. त्या दिवसानंतर ती वांज राहिली, म्हणजे तिला लेकरं झाली नाही. का नाही तिला लेकरं झाली? दावीदाला तिचं तोंडच बघू वाटना. समजतंय का? तिला ती जर सुंदर असती तर दावीद तिच्याकडे गेला असता, आणखीन लेकर झाली असती. पण ती आराधना करत नव्हती, त्याच्यामुळे तिच्या चेहऱ्याचा ग्लो निघून गेला. समजतंय का? जेव्हा तुम्ही आराधना करता ऑटोमॅटिक ग्लो बनता. आराधना करताना तुमच्याकडे फ्रेशनेस आहे. म्हणून नुसतं आराधना करू नका. 3 पातळीवरची आराधना, 3 लेवलवरची आराधना. त्या लेवल मध्ये माणूस तुमच्या डोक्यातच नकोय हो. देवाने मी फक्त बस, माझा देवाने मी बस, बाकी दुसरं तिसरं कोण नको. मी प्रभू तुझ्याकडे आलो आणि मग मी आराधना करतो, मी उड्या मारतो, मी नाचतो, मी रडतो, मी हात उंच करतो, मी टाळ्या वाजवतो, मी जल्लोष करतो. सगळं 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 लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याच्यापेक्षा आता देव माझ्याकडे पाहून माझा हात भरणार आहे. माझा हात भरणार आहे. देव माझ्या हातामध्ये आशीर्वाद देणार आहे. आणि हातामध्ये आशीर्वाद देताना मी आराधनेची ती पराकुटीची आराधना, ती उंची मी गाठणार. उंची बर का. आणि त्या उंचीला लेवलला गेल्यावरती तुम्ही तिथं देवाशी समोर. आता विचार करा, एवढे सगळे लोक चर्चमध्ये आणि देवाला आशीर्वाद द्यायचा तर किती स्पर्धा लागली पाहिजे. आशीर्वाद आराधनेची काय स्पर्धा लागली पाहिजे. इतकं तरी कोणी गुडघ्यावरती येतं, कोणी पालतं पडतं, कोण उपडं पडतं, कोण रडतं. हे सगळं तुम्ही करत असताना इकडं प्रभू. आता त्या दिवशी मंदिरामध्ये अनेक लोक आले होते उत्सवासाठी. आणि त्या दिवशी त्या असणाऱ्या हन्नेनं जे काही तिची आराधना केली, याला देव अट्रॅक्ट झाला आणि हन्नेला देवानं आशीर्वाद दिला. आहात कुठं तुम्ही? जेव्हा तुमची आराधना देवाला पसंत पडते, ती माणसाला पसंत नसती. एली याजकाला पसंत पडली नाही, पण देवाला पसंत पडली. एली याजकाला पसंत पडली नाही, पण देवाला पसंत पडली. देवाला पसंत पडणारी फक्त 3 मुद्दे सांगितलेत. 8 मुद्दे आहेत, परंतु 3 मुद्द्यामध्ये जे सांगितलं ते जरी पाळलं तरी तुमचे हात कधीच रिकामी नसणार आहे. कधीच रिकामी नसणार आहे. अजून एक गोष्ट मला सांगू का? आता पुढच्या रविवारी येताना जर तुम्ही घरी जाऊन अशी आराधना करताल तर येताना तुमच्या हातात काहीतरी स्पेशल खास काहीतरी असणार आहे. अशी आराधना करा. आणि पुढच्या रविवारी मंदिरात मी असो नसो, प्रॉब्लेम काय माहिती का आपल्या लोकांना? देवाला कमी पाळकाला जादी भेटतात. देवाला भेटायला आणि ज्यावेळेस देवाला भेटाल, देवाची आराधना कराल, त्यावेळेस देव तुम्हाला उत्तम आशीर्वाद देणार आहे. प्रेज लॉर्ड म्हणाल का जोरात? टाळ्या वाजवा प्रभूसाठी एकदा जोरदार. जल्लोष करा, अतिउच्च आराधना करा. कारण परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या परिवारात, तुमच्या घरामध्ये, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये ज्याच्याकडे आहे त्याचं वाढणार, त्याचं वाढणार, त्याचं वाढणार. तुमच्या घराचे आशीर्वाद, तुमच्या नोकरीचे आशीर्वाद, तुमच्या बिझनेसचे आशीर्वाद, तुमच्या शिक्षणामध्ये आशीर्वाद, सगळ्यामध्ये आशीर्वाद
देव तुम्हाला आमेन. देणार. आज तुमचे हात हालेलुया. रिकामी नसणार, आज तुमचे हात भरून जाणार आहे. चला आपले हात उंच करू. मला असं वाटतं अजून एकदा गाणं गाऊ, नाही का? हालेलुया. जाण्याच्या अगोदर एक चांगला चान्स प्रभूने आपल्याला दिले, तर आपण देवाची आराधना बाहेर महाराष्ट्रामध्ये हा संदेश जाईल आणि लोकांचे हात रिकामी नसतील, भरलेले असतील. नाचायचं बरं का? नाचायचं. कभी मुझसे भागते मुझसे दूर बदलाने से जुआ मुझे घबराने मेरा कभी मुझे भागते मुझसे दूर बदलाने से जुआ मुझे घबराने आम्ही नम्रतेने तुझ्या समोर येतो. जगाची परिस्थिती, देशाची, आमच्या राष्ट्राची, आमच्या राज्याची परिस्थिती काही का असेना, पण आम्ही विजेते आहोत. आम्ही विजेते आहोत. आमच्या बाजूनं आमचा देव आहे. आमचा देव आमच्या बाजूने. प्रभू अंतिम दिवसामध्ये या मंडळीला विजेत्यासारखं उभं कर. विजेत्यासारखं उभं कर. छप्पर असणारी मंडळी नको, तर छप्पर नसणारी पण पवित्र आत्म्याने भरलेली मंडळी असू दे. आज ती पराकोटीची आराधना जी आम्हाला आमच्या हातामध्ये आशीर्वाद घेऊन जाण्यासाठी भाग पाडणार. आज तुझे लोक वेगवेगळ्या स्तरातनं, ठिकाणातनं, जागेवरून आलेले आहेत, परंतु विश्वास माझा हा आहे, आता जाताना रिकाम्या हाताने जाणार नाही, तर ते भरून जाणार आहे. त्या साक्षी व्हॉट्सअपच्या रूपानं आमच्या कानावरती पडू दे. आज जे युट्यूबच्या माध्यमातून हजारो लोकांच्या कानावरती हा संदेश जाईल. दे आर नॉट लुजर, बट दे विल बी विनर. दे विल बी विनर. ते विजयी लोक बनणार आहेत. प्रभूजी प्रत्येक व्यक्तीला विजयी बनव. आत्मिक जीवनाची ती सर्वोच्च पातळी गाठण्यासाठी आमचं सहाय्य कर. आम्ही मंडळ्या उत्तेजित करणारे लोक, मंडळ्याला जाग करणारे लोक, मंडळ्याला तेजानं भरणारे लोक बनू दे माझ्या देवा. आज आम्ही सर्व लोकांना तुझ्या स्वाधीन करत आहे. जे रक्त या मेजावरती, जी भाकर या मेजावरती, द्राक्षरस रूपाच्या रूपानं
प्रभू येशूचं रक्त भाकरीच्या रूपाने त्याचं शरीर आहे. आज त्या लोकांनी ग्रहण केलं, परंतु बाहेर जाऊन त्यातली ताकद लोकांना जाणवू दे माझ्या देवा. आहे तसं आम्हाला ठेवू नकोस, तर आम्हाला बदल, असं बदल की तो बदल पाहून आमचा महाराष्ट्र पेटून उठू दे माझ्या देवा. भारतातलं एक शहर असू देऊ नको की जे शहर या शहरामध्ये आलं नाही. भारतातला एक जिल्हा, एक गाव असू देऊ नको की जो सोलापूरमध्ये आला नाही. प्रभू देवा, आमची प्रार्थना असेल जगातला एक देश असा असू देऊ नको जिथं तुझं नाव पोचलं नाही, ते चर्च आणि त्याचं वचन पोचलं नाही. येणाऱ्या दिवसामध्ये अनेक राष्ट्रातले लोक या ठिकाणामध्ये येऊ दे माझ्या देवा. मोठे मिराकल, चिन्ह, चमत्कार, अद्भुते घडू दे प्रभू, जेणेकरून लोक विश्वासामध्ये वाढावे. असं दयेने कृपेने कर. तुझं विजयाचं गीत गात इथून लोक बाहेर पडू दे. जेव्हा ते आपल्या घरी, आपल्या शहरात जातील, तेव्हा एखाद्या विजेत्याप्रमाणे त्यांनी जावं. विजेता गावामध्ये आला, दाविदासमोर लोक डब घेऊन नाचत होते. शौलानं हजारो बदले, दाविदानं लाखो बदले. आजपर्यंत केलेल्या पराक्रमातला पेक्षा सगळ्यात मोठा पराक्रम आज असू दे माझ्या देवा. आजपर्यंत घडलेल्या साक्षींपेक्षा सगळ्यात मोठ्या साक्षी आजच्या दिवसापासून घडू दे माझ्या प्रभू. लोकांची बंधनं तुटू दे प्रभू. गर्भाशय मोकळी कर माझ्या देवा. आर्थिक आशीर्वाद मोकळे कर माझ्या देवा. हो, नोकऱ्या मोकळ्या कर, नाते संबंध मोकळे कर. तुटलेली मन, विध्वंस झालेली घरं, या सगळ्यांमध्ये तुझं काम होऊ दे प्रभूजी. आणि तुझं अद्भुत 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 अलौकिक काम घडू दे माझ्या देवा. लोकांना आशीर्वादित करून जाऊ दे. आज पवित्र आत्म्यानं पुन्हा एकदा मोठ्या कामाला सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या दिवसामध्ये 2025 मध्ये अग्नीचा वर्षाव सुरुवात होऊ दे. अग्नीचा वर्षाव सुरुवात होऊ दे प्रभूजी. आभार मानतो, तुझी स्तुती करतो, धन्यवाद देतो माझ्या. पेटवलं, चेतवलं, नंतर आत्मा जागा केला. अग्नी ज्याची गरज आहे ते पुन्हा तू आमच्यामध्ये पाठवला. तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो प्रभू. पुन्हा एकदा आम्ही सर्वजण तुझ्या हाती समर्पित होतो. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणतो, ऐक. आमेन. आता देव बापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. ज्यांना प्रार्थनेची